विद्यार्थी मित्रांनो, आपलं बघा की राज्यसेवा आणि UPSC जे मराठी मीडियम आहे, तर त्याचा इतिहास या विषयाची आपली रणनीती कशी असेल, इतिहास या विषयाचा आपण अभ्यास कसा करायचा, तर या सगळ्यांबद्दलचा आजचा आपला हा पहिला लेक्चर असेल. आपण इतिहास या विषयापासून एकूणच आपले लेक्चर सुरू होत आहेत आणि मग मराठी मीडियमचं हे जे आहे तर ते मराठी मीडियमच्या ह्याच्यामध्ये असेल आणि इंग्लिश मीडियमचं जे आहे ते आपण सेपरेटली इंग्लिश मीडियममध्ये आपण बघूयात. पहिली तर गोष्ट बघा की हा जो काय आता राज्यसेवेने पण आता पॅटर्न बदललेला आहे जो UPSCच्या धर्तीवरती आहे. त्यामुळे आपण पाहत असताना इतिहास या विषयाची राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच आपण म्हणजे UPSCच्या दृष्टिकोनातून आपली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसारची एक रणनीती कशी असली पाहिजे, एकूणच अभ्यास आपण कसा केला पाहिजे, तर या सगळ्याबद्दलचा आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आणि मग एकूणच एकदा आपण नेमकं इतिहासाचा अभ्यास कसा करायचा, त्याचा सिलेबस नेमका काय आहे, तो अभ्यासक्रम डिकोड कशा पद्धतीने करायचा, नेमकं कुठल्या घटकासाठी आपण काय वाचायचं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर मग आपण एका एका घटकाला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. आपण सुरुवात करत असताना बघा, पहिल्यांदा तर आपण अभ्यास करत असताना इतिहास या विषयाचं आपण महत्त्व समजून घेतलं पाहिजे. मग आपण इतिहास या विषयाचं अभ्यासाला जेव्हा सुरुवात करत असतो तेव्हा त्या विषयाचा नेमका अभ्यासक्रम काय आहे, आपण GS मध्ये जेव्हा इतिहास बघतो तेव्हा त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते घटक असतात, त्याचा अभ्यास करत असताना आपला एकूणच अप्रोच कसा असला पाहिजे, त्याची बुक लिस्ट कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण सर्वप्रथम बघणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर आपण एकूणच अभ्यास करत असताना कोणत्या घटकापासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपण एकूणच पाहणार आहोत. तर बघा की इतिहास या विषयाचं ज्यावेळेस आपण महत्त्व म्हणतो तर पहिली तर गोष्ट, इतिहास हा विषय GS पूर्व परीक्षा जर आपण पाहिलं तर GS पूर्व परीक्षेमध्ये इतिहासामध्ये आपल्याला एकूण 15 प्रश्न आपल्याला हे राज्यसेवेमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि जर आपण UPSCचं पाहिलं तर UPSCला 15 ते 20 प्रश्न हे आपल्याला UPSC मध्ये पूर्व परीक्षेमध्ये आलेले दिसून येतात. म्हणजे जर आपण पूर्व परीक्षेचा विचार केला तर पूर्व परीक्षेमध्ये इतिहासाचं महत्त्व हे आपल्याला 15 प्रश्न, जे की एक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असेल. आणि UPSC मध्ये जर आपण पाहिलं तर UPSC मध्ये प्रश्नांची जी संख्या आहे ती बघा, तर ती प्रश्नांची संख्या अशी काही फिक्स नाहीये, ते 15 ते 20 साधारणतः प्रश्न आपल्याला UPSC मध्ये आलेले दिसतात. म्हणजे जर आपण राज्यसेवा किंवा UPSC याचा विचार केला तर इतिहास हा विषय तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये असणार आहे. आणि जर आपण मुख्य परीक्षेचा विचार केलात तर बघा, मुख्य परीक्षेमध्ये GS पेपर 1 हा जो पेपर आहे तर याच्यामध्ये आपल्याला मुख्य परीक्षेत प्रश्न आपल्याला दिसून येतात. आता मुख्य परीक्षेमध्ये जर आपण प्रश्न पाहिले, साधारणतः जर मार्कांचं गणित पाहिलं तर बघा, आता राज्यसेवेला हा पॅटर्न आपल्यासाठी नवीन आहे, परंतु UPSCचं जर आपण प्रश्नांचं अनालिसिस केलं तर आपल्याला साधारणतः दिसून येतं बघा, 90 ते जवळपास 110 गुणांपर्यंत आपल्याला इतिहासावरती प्रश्न आलेले दिसून येतात. किती पैकी तर 250 पैकी, म्हणजे 250 पैकी जवळपास 90 ते 110 गुणांपर्यंत आपल्याला इतिहासावरती प्रश्न दिसतात. त्याच पद्धतीने बघा पूर्व परीक्षेमध्ये, आता जर आपण इतिहासामध्ये विशेषतः स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर या स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचं आपल्याला GS 3 मध्ये, GS 2 मध्ये ओव्हरलॅपिंग आपल्याला दिसून येतं. त्याचसोबत आपल्याला जगाचा इतिहास जर आपण पाहिला तर या जगाच्या इतिहासामध्ये बघा, आपल्याला GS 2 मध्ये एक टॉपिक दिलेला आहे, तो म्हणजेच भारतीय राज्यघटनेचं इतर राज्यघटनेसोबतची तुलना. तर आपल्याला तिथे सुद्धा याच्याबद्दल प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकूण काय तर स्वातंत्र्योत्तर भारत आणि जगाच्या इतिहासाचं आपल्याला इतर विषयांमध्ये ओव्हरलॅपिंग आपल्याला दिसून येतं. मग जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करायला घेत असतो त्यावेळेस नेमका आपण तो विषय का वाचायचा, तर लक्षात ठेवा की हे झालं गुणांच्या स्वरूपामध्ये इतिहासाचं महत्त्व. परंतु जर आपण कुठलीही स्पर्धा परीक्षा पाहिली तर या स्पर्धा परीक्षेमध्ये इतिहास या विषयाचा अभ्यासक्रम आपल्याला सर्वप्रथम दिलेला दिसून येतो. म्हणजेच आपण जर इतिहासाचा अभ्यास नीट केला तर आपल्याला राज्यघटना समजण्यास मदत होणार आहे, आपल्याला एकूणच म्हणजे अर्थव्यवस्था समजण्यासाठी मदत होणार आहे. आणि आपण इतिहास समजून घेतल्यामुळं त्या विषयाचं जे मूळ आहे तर ते समजण्यास आपल्याला काय होणार आहे तर मदत होणार आहे. म्हणजे एकूणच आपण ज्या वेळेस इतिहासाचा अभ्यासाचं महत्त्व काय, इतिहास या विषयाला आपण जेव्हा अभ्यास करायला म्हणजे घेतो त्यावेळेस त्याचं नेमकं इतिहास अभ्यासामध्ये महत्त्व किती आहे, तर हे प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आणि एकूणच अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर इतिहास लक्षात ठेवा की अतिशय स्टॅटिक हा सब्जेक्ट आहे. इतिहासाचा अभ्यास जर आपण व्यवस्थित केलात
तर आपल्याला पैकीच्या पैकी सुद्धा त्याच्यामध्ये गुण मिळू शकतात. फक्त आता इतिहासाबद्दल एक चुकीची आपली एक संकल्पना काय असते की इतिहासामध्ये आपण इनपुट देत असतो परंतु त्याचं आउटपुट निघत नाही. हे कशामुळे घडतं? त्याचं कारण असं आहे की इतिहास हा जो आहे आपण जेवढा वाचू तेवढा तो इन डेप्थ आहे. मग इतिहासामध्ये नेमकं काय वाचायचं, कुठून वाचायचं आणि किती वाचायचं हे जर आपण निश्चित केलं तर आपल्याला हा प्रॉब्लेम होणार नाही. नाहीतर मग इतिहासामध्ये आपण वाचत जातो आणि मग आपल्या लक्षात येतं की आपल्याला हे वाचायचं नव्हतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या नव्हत्या. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की इतिहासाचा अभ्यास करत असताना योग्य साधनांचा जर आपण पुरेपूर आपण जर व्यवस्थित वापर केला तर आपल्याला इतिहासामध्ये इनपुट आउटपुट रेशो किंवा इतिहासामध्ये अधिकचे गुण मिळत नाहीत वगैरे अशा पद्धतीचं आपण म्हणू शकतो. अगदी जर आपण जर पाहायचं झालं तर पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही आरामात 12 पेक्षा जास्त मार्क्स हे मिळवू शकता जर आपण योग्य स्त्रोत आणि योग्य साधनं जर निवडली तर. मेन प्रॉब्लेम होतो बघा इतिहासामध्ये तो म्हणजेच अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर त्याची जी काही साधनं आहेत तर ती स्त्रोत नेमके किंवा साधनं आपण ज्याला म्हणतो की नेमकी आपली चुकीची साधनं असतात आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण जे वाचतोय त्याच्यातूनच प्रश्न आले पाहिजेत. तर तसं होणार नाहीये बघा. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की इतिहासामध्ये जेव्हा आपण अभ्यास करायला घेतो त्यावेळेस त्याचे स्त्रोत आणि ह्या सगळ्या गोष्टी. तत्पूर्वी बघा इतिहासामध्ये जेव्हा आपण इनपुट आउटपुट रेशो असं जेव्हा म्हणत असतो त्यावेळेस काय असतं की आपण नेमकं कोणत्या घटकाला किती वेळ देतोय, त्याचा अभ्यास करत असताना आपण किती डेप्थ मध्ये करतोय, कशा पद्धतीनं करतोय, ह्या सगळ्या गोष्टींवरती याचं म्हणजे महत्व अवलंबून असणार आहे. त्यामुळे बघा की इतिहासाचं जेव्हा आपण अभ्यासातलं महत्व म्हणणार आहे तर तेव्हा प्रश्नांच्या स्वरूपामध्ये आणि गुणांच्या स्वरूपामध्ये असं महत्व असेल. परंतु एकूणच जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर पूर्व परीक्षेमध्ये बघा पूर्व परीक्षेचा विचार करता त्यांनी पूर्व परीक्षेमध्ये भारताचा इतिहास असं म्हटलेलं आहे, विशेष महाराष्ट्राचा संदर्भ हे राज्यसेवेसाठी असेल बदललेल्या पॅटर्न नुसार. आता इतिहासाच्या बाबतीमध्ये बघा ज्या वेळेस महाराष्ट्राचा संदर्भ असा उल्लेख केला जातो तर त्यावेळेस भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास आपण वेगळा करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं भारताच्या इतिहासासोबतच महाराष्ट्राचा इतिहास पण करावा लागतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काहीतरी वेगळा आहे, तर तसं नाहीये. लक्षात ठेवा भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहासाचं फार मोठं योगदान आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा अगदी युपीएससीला सुद्धा आपण अभ्यास करत असतो तर त्यावेळेस आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाचं योगदान अभ्यास करावाच लागतो. मग आपण म्हणूया की इथं राज्यसेवेला त्यांनी असं विशेष महाराष्ट्राचा संदर्भ असं का बरं म्हटलंय, तर याचा अर्थ क्लिअर आहे बघा की ज्या वेळेस तुम्ही राज्यसेवा परीक्षा देणार आहात तर त्यावेळेस अभ्यास करत असताना तुम्ही महाराष्ट्रातील जे काही आपले स्वातंत्र्य सेनानी असतील किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटना असतील, चळवळी असतील, यांच्या योगदानावरती आपण विशेष भर दिला पाहिजे. म्हणजे भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपण या सगळ्या गोष्टींचा काय केलेला असतो, अभ्यास केलेला असतो, परंतु आपण महाराष्ट्रातल्या गोष्टींवरती जास्त भर दिलेला नसतो जेव्हा आपण युपीएससी वरती फोकस करत असतो त्यावेळेस. परंतु आता राज्यसेवेमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला इकडे या गोष्टींवरती भर द्यावा लागेल. म्हणजे बघा युपीएससीला जेच करतोय तेच आपल्याला इकडे करायचंय, फक्त इथं विशेष भर द्यावा लागेल. आणि याच्यामध्ये आपल्याला हे दिसून येतं ते म्हणजेच काय, तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला समाज सुधारकांवरती एक विशेष असे प्रश्न विचारलेले दिसून येतात. म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक यांच्यावरती आपल्याला सेपरेट असे स्वतंत्र प्रश्न आलेले दिसून येतात आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय, भक्ती चळवळ याच्यावरती आपल्याला विशेषतः प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हाच तो काही वेगळा जो पार्ट आहे तो आपल्याला इथं दिसणार आहे. बाकी सर्व अभ्यासक्रम आपल्याला एकसारखा दिसेल. त्यामुळं जर आपण पूर्व परीक्षेचा विचार केला तर भारताचा इतिहास आणि या भारताच्या इतिहासामध्ये बघा प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा की ज्या वेळेस आपण भारताचा इतिहास म्हणतो तर त्याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा राजकीय इतिहास, हा जो राजकीय इतिहास आहे हा राजकीय इतिहास आपल्याला फक्त पूर्व परीक्षेला आहे. राजकीय इतिहास पूर्व परीक्षेसाठी आहे. बऱ्याच मुलांना, बऱ्याच लोकांना याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं की ज्या वेळेस आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असतो त्यावेळेस राजकीय इतिहास हा आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये आलेला दिसून येतो. म्हणजे तो अभ्यासक्रम आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये नाही. राजकीय इतिहास म्हणजे काय, तर उदाहरणार्थ आपण म्हणूयात की मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये राजकीय व्यवस्था कशी होती, अर्थव्यवस्था कशी होती, मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये होऊन गेलेले महान राजे असतील तर त्यांचं एकूणच योगदान काय, तर अशा ज्या गोष्टी आहेत बघा. म्हणजेच एकूण ज्या वेळेस आपण राजकीय इतिहास असं म्हणणार आहोत
तर त्या राजकीय इतिहासामध्ये आपल्याला हे दिसून येईल की कशा पद्धतीनं म्हणजे मौर्यन काळामध्ये वेगवेगळ्या राजांचं योगदान किंवा गुप्तांच्या काळामधल्या राजांचं योगदान, असं राजकीय इतिहास हा पूर्णपणे वेगळा असेल. आणि मग त्याचा सांस्कृतिक इतिहास जो आहे ना, ज्याला आपण भारतीय कला आणि संस्कृती म्हणतो, म्हणजे अगदीच प्राचीन भारतापासून प्राचीन ते आधुनिक कला आणि संस्कृती हा जो काही घटक आहे ना, ज्याच्यामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील कला संस्कृती असणार आहे, तर तो मात्र अभ्यासक्रम तुम्हाला पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसून येईल. म्हणजे बघा, ज्या वेळेस आपण प्राचीन भारताचा इतिहास असं म्हणणार आहोत, तर त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यतः अभ्यासक्रम समजून घेत असताना दोन भागांमध्ये समजून घेतला पाहिजे. एक जो अभ्यासक्रम आहे तर तो म्हणजेच प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा राजकीय इतिहास. आता राजकीय इतिहास जो असतो ना, तर त्याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं की एखाद्या राजाचं योगदान, म्हणजे उदाहरणार्थ समुद्रगुप्ताने कशा प्रकारे अश्वमेध यज्ञ करून आपला साम्राज्य विस्तार केला, सम्राट अशोकाने कशा पद्धतीने आपला राज्यकारभार केला, किंवा हर्षवर्धन राजा असे, किंवा कुशाणांचा राजा कनिष्कने कशा पद्धतीने राज्यकारभार केला, असा जो काही म्हणजे भाग आहे तर तो राजकीय इतिहासामध्ये येणार आहे. आणि त्याच्यावरती आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आलेले दिसून येतात. परंतु जो कला संस्कृतीचा भाग आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षा. आता पूर्व परीक्षेला आपल्याला माहिती आहे की जे प्रश्न येणार आहेत तर ते ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार आहेत, आणि मुख्य परीक्षेला जे प्रश्न असणार आहेत ते डिस्क्रिप्टिव्ह. हे आतापर्यंत आपल्याला या गोष्टी लक्षात आलेल्या असतीलच. पण बघा की ज्यावेळेस आपण इथं कला संस्कृती म्हणतो प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत, हा घटक आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आहे. त्यामुळे बघा, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास जो राजकीय इतिहास आहे तो फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेला आहे. परंतु जो कला संस्कृतीचा जो इतिहास आहे तर तो आपल्याला पूर्व आणि मुख्य अशा दोन्ही परीक्षांमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याचसोबत बघा, ज्यावेळेस आपण भारताचा इतिहास म्हणतो तर त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः या ठिकाणी आपण जेव्हा राज्यसेवा परीक्षेला बघणार आहोत तर त्यावेळेस महाराष्ट्राचा संदर्भ UPSC ला आपण करत असताना महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल केलेला असतो. आपल्याला विशेष भर देण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही. परंतु जेव्हा आपण आधुनिक भारत असं म्हणत असतो तर ते साधारणतः बघा, म्हणजे 1707 पासून ते 1947 पर्यंतचा हा जो काही स्वातंत्र्य लढ्याचा भाग आहे तर तो एक भाग असतो, आणि दुसरा जो भाग असतो तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत. आता हा जो काय स्वातंत्र्योत्तर भारत असेल, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा जो काय भाग असेल, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास, व स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा जो काय भाग असेल म्हणजेच अगदी 1947 नंतरचा भाग, आपण ते अभ्यासक्रम बघूया डिकोडेड पार्ट मध्ये. परंतु 1947 नंतरचा हा जो भाग आहे बघा, तर याच्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेले दिसून येतात. म्हणजे ज्यावेळेस आपण अभ्यासक्रम समजून घेतो ना, तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी बऱ्याच विद्यार्थ्यांना, आम्ही आता बऱ्याच वेळा पाहत असतो की विद्यार्थ्यांना हे माहित नसतं की प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये पूर्व परीक्षेला येणारा भाग कुठला आहे आणि मुख्य परीक्षेला येणारा भाग कोणता आहे. तर पूर्व परीक्षेला येणारा भाग हा राजकीय इतिहासाचा भाग आहे. मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला आणि मुख्य आणि पूर्व परीक्षा तर कला आणि संस्कृतीचा भाग आहे. परंतु आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तर तो आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी विचारलेला दिसून येतो. यासोबत बघा, जगाचा इतिहास हा आपल्याला फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेसाठी आहे. म्हणजे जगाच्या इतिहासाबद्दल आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येणार नाहीत. परंतु जगाचा इतिहास जो आहे, आता बऱ्याच वेळा काय होतं बघा की जगाचा इतिहास, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जगाचा इतिहास आणि स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हे जे घटक आहेत हे बाकी सब्जेक्ट सोबत काय होत असतात तर ओव्हरलॅप होत असतात. त्यामुळं जगाचा इतिहास ज्यावेळेस आपण अभ्यास करायला घेत असतो तर त्यावेळेस बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्याच्यावरती प्रश्न किती येणार आहेत. कधीही लक्षात ठेवा, जर आपण UPSCचा पॅटर्न पाहिला तर UPSC सुद्धा अनेक वेळा सरप्राइझिंग आपल्याला प्रश्न टाकताना दिसते. त्यामुळं अभ्यास करताना आपण कधीही कुठल्या घटकावरती किती प्रश्न येतात याच्यावरून ठरवायचं नाही की अभ्यास कसा करायचा. का, त्याचं कारण असं आहे की जर समजा आपण एखादा घटक सोडून दिला आणि परीक्षेच्या दिवशी जर त्याच्यावरतीच प्रश्न आले तर बऱ्याच वेळा अनेक प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी होऊ शकतात. असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की मुलं आर्ट अँड कल्चर करून जात नाहीत आणि मग परीक्षेच्या दिवशी आर्ट अँड कल्चर वरतीच आपल्याला प्रश्न आलेले दिसून येतात. किंवा आपल्याला कधी कधी काय होतं बघा की
जगाच्या इतिहासाचा प्रश्न म्हणजे अभ्यास करून जात नाहीत आणि मग जगाच्या इतिहासावरती आपल्याला 2 किंवा 3 प्रश्न आलेले अचानक दिसून येतात. त्यामुळे जगाचा इतिहास जो आहे तर तो फक्त मुख्य परीक्षेला आहे. आणि मग जगाचा इतिहास जो आहे तो लिहिण्यासाठी अतिशय सोपा आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे ज्यावेळेस मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला लिहिण्यासाठी आणि चांगले मार्क्स मिळवण्यासाठी जर कोणता घटक चांगला असेल तर मी नेहमी सांगत असतो की आपल्याला लिहिण्यासाठी आणि चांगले मार्क्स मिळवण्यासाठी जगाचा इतिहास हा काय असेल मुख्य म्हणजे जगाचा इतिहास हा महत्वाचा घटक असेल, कारण का तो आपल्याला जास्तीचे मार्क्स मिळवून देऊ शकतो. त्यामुळं जगाच्या इतिहासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर तो फक्त किती गुणांना येतो या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायचं नाही. आपण त्याच्याबद्दल बघूयात की त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं, तर ह्या सगळ्या गोष्टी बघूयात. त्या व्यतिरिक्त मी मगाशी सांगितलं कला आणि संस्कृती हे आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेला आहे. त्याच प्रमाणे भक्ती चळवळ आणि विशेषतः जर आपण महाराष्ट्र म्हणजे राज्यसेवा देणार असू तर मग त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्रातील संत परंपरा वारकरी संप्रदाय हा जो काही घटक आहे तर तो आपल्याला या ठिकाणी पूर्व आणि मुख्य परीक्षा अशा दोन्ही ठिकाणी दिसतो. याचं जास्त वेटेज हे मुख्य परीक्षेला असेल बघा. त्यामुळे भक्ती चळवळ आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हे जे आहे तर याच्यावरती आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेला प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं भक्ती चळवळ जे आहे तर या भक्ती चळवळीवरती आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यामुळे बघा जर आपण याचा अभ्यासक्रम पाहायचा झाला तर याच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अशा पद्धतीने आयोगाने अभ्यासक्रम दिलेला दिसून येतो की भारतीय वारसा है ना, त्याच्यानंतर GS1 मध्ये भारतीय वारसा संस्कृती इतिहास आणि जगाच्या भूगोल विशेष महाराष्ट्राच्या काही भागांवरती आपल्याला भर दिलेला दिसून येतो. यासोबत आपल्याला याच घटकामध्ये समाजशास्त्र हा जो काही घटक आहे तर तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये असलेला दिसून येतो. मग ज्यावेळेस आपण हा अभ्यासक्रम म्हणत असतो बघा तर त्याला आपण थोडंसं डिकोडेडच्या स्वरूपामध्ये जर पाहिलं तर भारतीय कला संस्कृती असं आपण म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, कलेची रूप साहित्य स्थापत्य कला यांच्या ठळक पैलूंचा समावेश केलेला आहे. म्हणजे प्राचीन भारत ते अगदीच आधुनिक भारतापर्यंत जे काही कला आहे संस्कृती आणि वारसा कला संस्कृती आणि वारसा याची विविध रूपे त्यांची वैशिष्ट्ये या सर्व गोष्टींचा समावेश आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये म्हणत असताना कारण का लक्षात ठेवा एक गोष्ट अतिशय आपल्याला प्रकर्षाने या ठिकाणी लक्षात घ्यायची, त्याचं तुम्हाला PYQ अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टी आपण PDF स्वरूपामध्ये तुमच्यासोबत शेअर केल्या जातीलच. पण लक्षात ठेवा की जे ऑफलाईनला असतील त्यांच्यासाठी मग ते हँडआउट आपल्याला या ठिकाणी दिले जातील. तर लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण अभ्यासक्रम म्हणतो ना तर बऱ्याच लोकांचा असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे आपण पहिल्यांदाच अभ्यासक्रम समजून घेतोय. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटेल की अभ्यासक्रम समजून घेण्याची काय गरज आहे, पण लक्षात ठेवा अभ्यासक्रम हा आपल्या जो आपला प्रवास आहे जे आपली डेस्टिनी आहे तर त्या डेस्टिनीचा आपला काय पत्ता आहे, ऍड्रेस आहे. आणि ज्या पत्त्यावरती ज्या ऍड्रेसवरती आपल्याला कोणत्याही चुकाविना किंवा कोणत्याही मिस्टेक्स विना जर आपल्याला पोहोचायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्याचा पत्ता नीट वाचावा लागेल. आणि मग त्याचा पत्ता जर नीट वाचायचा असेल तर तो त्यासाठी आपण अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे. अभ्यासक्रमातला प्रत्येक शब्द न शब्द आपण समजून घेतला पाहिजे. त्यामुळं प्राचीन भारताचा इतिहास त्यामध्ये विशेषतः कला आणि संस्कृती आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला कलेचे वेगवेगळे प्रकार असतील बघा. त्याच्यानंतर मग ललित कला दृक कला काय असतात है ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिकोडेड स्वरूपामध्ये दिल्या जातील बघा. आता हे सगळं डिकोडेड स्वरूपामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला इथं दिलं जाईल. त्याचे हँडआउट्स तुम्हाला इथं प्रिंट आउट दिल्या जातील आणि त्याच्या PDF सुद्धा म्हणजे शेअर केल्या जातील. तुम्हाला याच्यात लक्षात आलं पाहिजे की नेमकं कला संस्कृतीमध्ये काय आहे. तर स्थापत्य कला शिल्पकला, आता इथं दिशानिर्देश म्हटलंय आणि संदर्भ साहित्य म्हटलंय. हा जो काही डिकोडेड सिलेबस आहे ना तर तो तुम्हाला दिला जाईल. त्या डिकोडेड सिलेबस मध्ये हे जे काही 2 कॉलम आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत बघा. दिशानिर्देश म्हणजे काय तर नेमका या घटकाचा आपण अभ्यास कसा करावा है ना, अभ्यास करत असताना आपली रणनीती काय असावी, अभ्यास कसा करावा हा या दिशानिर्देश मध्ये महत्वाचा पॉइंट असेल. म्हणजे स्थापत्य कला त्याच्यामध्ये पण मग हडप्पा
लेणी आहे ना, मौर्य स्थापत्य कला, बौद्ध स्थापत्य कला, मंदिर स्थापत्य कला, अशा वेगवेगळ्या शैली आहेत बघा स्थापत्य कलेच्या. ह्या सगळ्याबद्दलची आपली नेमकी रणनीती कशी असावी ह्याच्याबद्दल तुम्हाला अभ्यासक्रम म्हणजे या डिकोडेड पार्टमध्ये दिशानिर्देश दिलेला आहे. सोबतच तुम्हाला काय केलेलं आहे आपण बघा की याच्यामध्ये संदर्भ साहित्य दिलेले आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं बघा की ज्यावेळेस आपण असा डिस्क्रिप्टिव्ह किंवा युपीएससीच्या लेवलला आपण जेव्हा आन्सर रायटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो तर आणि आपला सुद्धा म्हणजे मुख्यतः भर हा आपला आन्सर रायटिंग आणि या सगळ्या गोष्टींवरती अधिक असेल. पूर्व परीक्षेला तर तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल. पण काय होतं बघा की ज्या वेळेस आपण युपीएससी मराठीमधून आपण देण्याचा विचार करतो किंवा आता ही राज्यसेवेची बदललेली जी काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर ती म्हणजेच आन्सर रायटिंग. तुम्ही पूर्व परीक्षा पास करून काहीही उपयोग होणार नाहीये. आपल्याला जर अंतिम यादीमध्ये आपला नंबर जर आपल्याला यावा असं वाटत असेल तर आपल्याला यासाठी काय केलं पाहिजे तर आपल्याला अंतिम यादीमध्ये नाव यायचं असेल तर आपलं नेमकं त्यांच्यापर्यंत आपण कसं म्हणजे त्या टप्प्यापर्यंत आपण कसं पोहोचणार आहे तर आपण लिहिलेल्या उत्तरांमुळं. आणि मग आपण जर चांगली उत्तरं लिहायची असतील तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर लिखाणांचा सराव केला पाहिजे. त्यासाठी सुद्धा आपल्याला हा डिकोडेड सिलेबस काय असतो महत्वाचा ठरतो. मग ते उत्तर कशी लिहायची वगैरे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होऊन जाईल. कारण का आपला जो अप्रोच असणार आहे तर तो म्हणजेच कसा असेल तर इंटिग्रेटेड असेल. इंटिग्रेटेड मध्ये आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा म्हणजे जे जे घटक तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्हीकडे आहेत तर त्याचा अप्रोच हा इंटिग्रेटेड असेल. जो घटक फक्त मुख्य परीक्षेला आहे तर त्याचा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपला त्याच्यावरती काय असेल भर असेल. सोबत आपण प्रत्येक लेक्चरमध्ये तुम्हाला काही प्रश्न दिले जातील. मग ते आपल्या ग्रुपवरती शेअर केले जातील, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केले जातील जेणेकरून तुमचं आन्सर रायटिंग जे लोक ऑफलाईनला असतील तर त्यांच्यासाठी त्यांनी लिहून आणलेले प्रश्न आपण इथं चेक करून दिले जातील. कारण का लक्षात ठेवा बदललेला हा जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे ना तर याच्यामध्ये आपलं आन्सर रायटिंग फार महत्वाचं असतं. म्हणजे जर आपण आन्सर रायटिंग केलंच नाही आणि नुसतं वाचत बसलो तर काहीही उपयोग होणार नाही. शेवटी आयोगाला आपल्याला जेव्हा निवड करायची आहे त्यावेळेस आयोगाच्या समोर आपला पेपर जाणार आहे आणि मग त्या पेपरमध्ये आपण काय लिहिलेलं आहे तर हे म्हणजे बाकीच्यांपेक्षा चांगलं कधी होणार आहे ज्यावेळेस आपण लिखाणावरती अधिकचा काय देऊ भर देऊ त्याच वेळेस. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर हे दिशानिर्देशक व्यवस्थित कॉलम भरला पाहिजे. सोबत आपण काय केलं पाहिजे योग्य अशा संदर्भ साहित्यांचा आपण वापर केला पाहिजे. म्हणजे योग्य असं संदर्भ साहित्यासाठी तुम्हाला सेपरेट असा कॉलम दिलाय. म्हणजे आता ज्यावेळेस आपले टॉपिक सुरू होतील ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल त्यावेळेस तुमच्याकडे याची हँडआउट असेल किंवा याची तुम्ही प्रिंट काढून ठेवली जे आता ऑनलाईन मुलं आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही जर याची प्रिंट काढून ठेवली आणि मग आपले जेव्हा लेक्चर सुरू होतील तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे हडप्पा संस्कृतीबद्दल मी दिशानिर्देशक नेमका काय सांगितला होता किंवा हडप्पा संस्कृतीचा अभ्यास तुम्ही अशा पद्धतीने करा. तुम्ही म्हणाल की हे तुम्हाला म्हणजे आपण कसं काय सांगू शकतो की बाबा या घटकाचा अभ्यास कसा करायचा. ह्याच्यासाठी उत्तम सोर्स म्हणजे काय तर PYQs म्हणजे आतापर्यंत आलेल्या प्रश्नांच्या आधारे आपण हे सांगू शकतो की कशा पद्धतीने दिशानिर्देश असला पाहिजे, कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे आणि मग अभ्यास कसा करावा हा दिशानिर्देश असेल. सोबत आपल्याला या ठिकाणी काय दिले जातील तर संदर्भ साहित्य दिले जातील. मग या संदर्भ साहित्यांमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल किंवा कुठल्या घटकासाठी आपण काय वाचलं पाहिजे. मग तुम्ही जर जेव्हा हे इथं या समोरच्या कॉलम मध्ये लिहून ठेवाल त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची एक आयडिया येऊन जाणार आहे किंवा स्थापत्य कलेचा अभ्यास करत असताना मी या पद्धतीने केला पाहिजे त्याच्यासाठी संदर्भ साहित्य मी हे वाचलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हाला बघा स्थापत्य कला, शिल्पकला, त्याच्यानंतर चित्रकला, त्याच्यानंतर मातीची भांडी किंवा मृदा शिल्प आपण ज्याला म्हणतो तर याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. सोबत नाणेशास्त्र असेल, नृत्य कला आहे, संगीत कला आहे याच्याबद्दल दिले. त्याच्यानंतर सांस्कृतिक, धार्मिक, साहित्य, भाषा याच्याबद्दल दिलेलं आहे. तर असं जर आपण पाहिलं तर तुम्हाला कला आणि संस्कृतीचा जो काही डिकोडेड पार्ट आहे तर डिकोडेड पार्ट आपण या ठिकाणी काय केलेला आहे तर दिलेला आहे. आता या घटकासाठी आपण नेमकं ब्रॉड पद्धतीनं नेमकं काय वाचलं पाहिजे तर पहिली तर गोष्ट आपण काय केलं पाहिजे बघा की जे NCERT आहे, जे NCERT RS शर्मांचं NCERT आहे, RS शर्मांचं NCERT आहे. त्याचं हे बघा इथं चित्र आहे ते RS शर्मांचं जे NCERT आहे हे वालं. तर आपण पहिल्यांदा याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस आपण प्राचीन भारताचा इतिहास आणि त्याच्यामध्ये पण कला संस्कृती म्हणतो तर त्यावेळेस आपण RS शर्मांचं जे एन्शियंट इंडिया प्राचीन भारत ते मराठीमध्ये उपलब्ध आहे बघा
भाषांतर झालेलं आहे, त्यामुळं मला असं वाटतं की स्टेट बोर्डपेक्षा आपण जर NCERT वाचलं तर त्याच्यासाठीचा जो काही ब्रॉड अप्रोच आहे तर तो आपला डेव्हलप होत असतो. त्यामुळे मी म्हणेल की प्राचीन भारताचा इतिहास आणि विशेषतः त्याच्यामध्ये पण मग कला आणि संस्कृती ह्याच्यासाठी आपण हे वाचलं पाहिजे. या व्यतिरिक्त विशेष जर आपल्याला कला आणि संस्कृतींवरती जर भर द्यायचा असेल, कला आणि संस्कृतीवरती जर आपल्याला भर द्यायचा असेल तर त्यासाठी आपण 11वी स्टँडर्ड जे आहे, 11वीचं जे मराठी आपल्याला ज्याला स्टेट बोर्ड म्हणूयात आपण, स्टेट बोर्डची जी काही पुस्तकं असतील तर ते आपण वाचली पाहिजेत. म्हणजे 11वीचं जे काही स्टेट बोर्डचं पुस्तक आहे तर त्या स्टेट बोर्डच्या 11वीच्या पुस्तकामध्ये कला संस्कृतीचा विशेष काय दिलेला आहे भाग, म्हणजे त्या पुस्तकाचंच नाव आहे कला संस्कृती 11वी स्टँडर्डचं जे काही पुस्तक आहे. तर तुम्हाला त्याच्यातून सुद्धा ह्या सगळ्या कला संस्कृतीचा भाग काय होईल, कव्हर होईल. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स असतील, वेगवेगळ्या कला असतील, त्याच्याबद्दलच्या काही आकृती असतील, काही चित्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या स्टेट बोर्डमध्ये मिळून जातील. म्हणजेच बघा, ज्या वेळेस आपण हे कला संस्कृतीचा घटक म्हणणार आहोत तर पहिल्यांदा तर आपण काय केलं पाहिजे, तर त्या सगळ्याचा अभ्यासक्रम आपण समजून घेतला पाहिजे. मग त्याचा जो अभ्यासक्रम आहे तर तो डिकोडेड स्वरूपामध्ये तुम्हाला त्याची प्रिंटआउट आणि त्याची PDF आपण काय करूयात तर शेअर केली जाईल. म्हणजे ज्या वेळेस आपण डिकोडेड सिलेबस म्हणतो तर काय होतं बघा, की अभ्यास करत असताना आपल्याला हेच माहित नसतं की नेमकं त्या विषयामध्ये किती खोलात जायचं, त्याचा अभ्यासक्रम नेमका किती खोलात आहे, तर ह्याच गोष्टी आपल्याला कळालेल्या नसतात. त्यामुळे माझा नेहमी पहिला सल्ला असेल की तो म्हणजेच काय, की अभ्यासाला सुरुवात करा. तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अभ्यासाला सुरुवात केली असेल, परंतु काय आहे बघा, की आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करत असतो त्यावेळेस त्या घटकाचं डिकोडेड पार्ट आपल्याला माहित असला पाहिजे. त्यामुळे डिकोडेड सिलेबस जो आहे तर तो कला संस्कृतीचा तुम्हाला डिटेलमध्ये असा दिलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अगदीच आपण जसं मी म्हटलं, तुम्हाला दिशानिर्देश, संदर्भ साहित्यांसाठीचा वेगळा कॉलम, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय केलेल्या आहेत तर दिलेल्या आहेत. त्यामुळं कला संस्कृती जेव्हा आपण म्हणणार आहोत तर या कला संस्कृतीमध्ये बघा, प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या वेगवेगळ्या कला, त्याच्यानंतर संस्कृती आणि वारसा. आता मुळामध्ये बघा की कला म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की भावनांना व्यक्त करण्याचं जे काही माध्यम आहे, म्हणजे ज्याला आपण एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स असं आपण त्याला म्हणूयात, की भावनांना व्यक्त करण्यासाठीच्या ज्या काही वेगवेगळ्या शैली असतात तर त्याला आपण काय म्हणणार आहोत तर कला म्हणणार आहोत. संस्कृती म्हणजे काय बघा, जीवन जगण्याची पद्धत, म्हणजे द वे ऑफ लाईफ आपण ज्याला म्हणणार आहोत. याचा अर्थ असेल कल्चर. कल्चर म्हणजे वे ऑफ लाईफ, म्हणजे जीवन जगण्याशी संबंधित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या संस्कृतीमध्ये येणार आहेत. आणि या सगळ्यांचं आपण जे जतन करतो, ज्याला आपण हेरिटेज म्हणतो, वारसा म्हणतो, तर हे वारसाच्या म्हणजे भागामध्ये असणार आहे. म्हणजे एकूणच काय, की ज्या वेळेस आपण कला आणि संस्कृती म्हणणार आहोत तर या कला आणि संस्कृतीचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आपण कला आणि संस्कृतीचा डिकोडेड पार्ट समजून घेतला पाहिजे, त्याच्यासाठी काय वाचायचं हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रिंटेड स्वरूपामध्ये दिल्या जातील आणि सोबतच तुम्हाला त्याचे PYQs असतील तर त्याची सुद्धा हँडआउट तुम्हाला शेअर केली जाईल. सोबत जर तुम्ही याच्यासाठी जर आपले जे काही क्लासरूम ज्याला आपण म्हणूयात, की क्लासरूम जे काही आपले लेक्चर्स असतील तर या क्लासरूम लेक्चर्सच्या जर तुम्ही व्यवस्थित नोट्स काढल्यात तर तुम्हाला कला आणि संस्कृतीला दुसरं काहीही वाचायची गरज भासणार नाही. म्हणजे कला आणि संस्कृतीचा पहिल्यांदा सिलेबस समजून घ्या. कला आणि संस्कृतीसाठीचा आपण ज्याला दिशानिर्देश म्हणूया, दिशानिर्देश म्हणजे डायरेक्शन, की कशा पद्धतीनं आपण अभ्यास केला पाहिजे, की आपला अप्रोच कसा असला पाहिजे. त्याच्यानंतर आपले संदर्भ साहित्य, मग संदर्भ साहित्यामध्ये मी वेगवेगळे स्त्रोत सांगितलेत, पण मग त्याच्यामध्ये म्हटलं मी क्लासरूम. त्याचं कारण असं आहे की आपले जे काही क्लासरूमचे लेक्चर्स असतील तर ते लेक्चर आता जे ऑफलाईन असणार आहेत त्यांच्यासाठी तर आहेत, पण जे ऑनलाईन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जर आपण क्लासरूमची नोटबुक व्यवस्थित मेंटेन केलीत तर तुम्हाला त्या नोटबुकच्या बाहेर दुसरं काहीही वाचावं लागणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपला कुठलाही लेक्चर जो असेल ना तर त्याच्यासाठी किमान आपण 10 ते 15 पुस्तकांचा संदर्भ आपण घेतलेला असतो. त्यामुळं तुमचे जे काही पुस्तकं वाचण्याचे जे काही एफर्ट्स आहेत तर ते सगळे एफर्ट्स आपण कमी केलेले असतात. म्हणजे तुमची जी काही मेहनत आहे तर ती आपली लेक्चरच्या माध्यमातून कमी झालेली असते. सोबत आपण PYQs घेतल्यामुळं किंवा अगदीच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतील तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स घेतल्यामुळं तुम्हाला एक बऱ्यापैकी आयडिया आलेली असते की या टॉपिकवरती प्रश्न कसा असतो. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवायचं की लेक्चर जर व्यवस्थित केला, त्याची जर नोटबुक मेंटेन केलीत आणि जर तुम्हाला प्रश्न लिहिता आला
तर याचा अर्थ तुम्हाला लेक्चर समजला. म्हणजे आपल्याला लेक्चर समजला की नाही याचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे तुम्ही मेंटेन केलेली नोटबुक आणि सोबत तुम्ही लिहिलेला प्रश्न. म्हणजे तुम्हाला एखादा प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं की समजून जायचं की तुम्हाला तो टॉपिक चांगला समजलेला आहे. आणि जर प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं नाही तर समजायचं की तो टॉपिक समजलेला नाही. मग त्यासाठी काय असेल तर पहिली गोष्ट, कुठल्याही टॉपिकला समजून घेत असताना आपण WH क्वेश्चन्स आपल्या माइंडमध्ये घेऊन जायचेत. WH क्वेश्चन जर आपण व्यवस्थित घेतलेत, म्हणजे WH क्वेश्चन्स म्हणजे काय, कुठं, कधी, कशासाठी, तर इतिहासाचा अभ्यास काय होत असतो, सोपा होत असतो. त्यामुळे कला संस्कृतीसाठी काय वाचायचं, कशा पद्धतीनं वाचायचं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं क्लिअर होणार आहेत. त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी भक्ती चळवळीबद्दल आपल्याला विशेषतः या ठिकाणी म्हटलेलं आहे, संत परंपरा असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बघा की आपण हा जो काय घटक आहे हा स्वतंत्र पद्धतीनं न वाचता मध्ययुगीन भारत जो आहे, तर या मध्ययुगीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास या घटकामध्ये आपण याचा अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे मध्ययुगीन भारताचा इतिहास या घटकामध्ये भक्ती चळवळीचा अभ्यास करत असताना आपण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय किंवा परंपरा म्हणूयात, किंवा महाराष्ट्रातील संत परंपरा, याच्यावरती आपण विशेष भर दिला पाहिजे. आता इथं अभ्यास करत असताना आपण काय करायचं बघा, जर आपण पूर्व परीक्षेला अभ्यास करत असू या घटकाचा, म्हणजे भक्ती चळवळ आणि याचा जर पूर्व परीक्षेला अभ्यास करत असू, तर विशेषतः या ठिकाणी आपण संत आणि संत साहित्य आणि योगदान यावर आपण विशेष काय केला पाहिजे, पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून भर दिला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ अगदी आपल्याला विचारलं जाऊ शकतं की महाराष्ट्रातील संत असतील किंवा अगदी भारतातील संत असतील की संत कबीर है ना, किंवा संत नामदेव, संत अगदी गुरु नानक, असं प्रत्येक वेगवेगळ्या संतांबद्दल, किंवा अगदी संत दादू दयाल, जे काही चैतन्य महाप्रभू, रामानुज, असे अनेक संतांबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यांच्या साहित्यांबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यांच्या योगदानाबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात पूर्व परीक्षेला. मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर मुख्य परीक्षेला आपल्याला 2 प्रकारचे प्रश्न या ठिकाणी येणार आहेत, 3 प्रकारचे प्रश्न. पहिला जो प्रश्न असेल बघा, तर ते म्हणजे संत आणि त्यांचे योगदान. संत आणि योगदान असाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी मुख्य परीक्षेमध्ये आलेले दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला असा प्रश्न असू शकतो की बाबा चैतन्य महाप्रभू यांच्या साहित्यांचा भक्ती चळवळीवरती कसा प्रभाव पडला, किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या साहित्यांचा मराठी साहित्यावरती किंवा अगदी भक्ती चळवळीवरती कसा परिणाम झाला, असे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे भक्ती चळवळीची वैशिष्ट्ये काय आहेत, है ना, त्या वैशिष्ट्यांवरती आपल्याला या ठिकाणी भक्ती चळवळीवरती प्रश्न आलेले दिसून येतात. म्हणजे भक्ती चळवळीची वैशिष्ट्य काय, किंवा महाराष्ट्रातील वारकरी परंपरेची वैशिष्ट्य काय, तर याच्यावरती आपल्याला प्रश्न आलेले दिसतात. तिसरा जो काही प्रकार आहे तर तो म्हणजेच काय, तर परिणाम, किंवा तुम्ही त्याला अगदीच योगदान म्हटलं तरी चालेल, परंतु आपण याला योगदान किंवा परिणामाच्या दृष्टिकोनातून पाहायचं. म्हणजेच भक्ती चळवळीचा, वारकरी संप्रदायाचा एकूणच भारतीय कला संस्कृतीवरती काय परिणाम झाला, किंवा त्यांचं सामाजिक योगदान काय होतं, किंवा धार्मिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणांमधील भक्ती चळवळीचं योगदान काय, असे 3 प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मुख्य परीक्षेमध्ये आलेले दिसून येतात. म्हणजे बघा पूर्व परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे थोडेसे फॅक्च्युअल असतील, आपल्याला अगदी स्पेसिफिक त्या संतांबद्दल किंवा त्या व्यक्तींच्या योगदानाबद्दल आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं आपण इथं पाहत असताना स्पेसिफिक त्यांचं योगदान आणि या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करताना भर द्यायचं. म्हणजे काय बघा, आपण जो काही हे आता पाहतोय ह्या सगळ्याचा उद्देश एकच आहे की आपण अभ्यास करत असताना नेमकं त्या घटकामध्ये आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे अभ्यासाचा. अभ्यास करत असताना आपण नेमकं काय वाचलं पाहिजे, कारण का काय होतं बघा, अभ्यास तर सगळेच करणार आहेत, पण अभ्यास करत असताना नेमकं काय करायचं आणि काय करायचं नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे बघा पूर्व परीक्षेला भक्ती चळवळीचा अभ्यास करत असताना संत आणि साहित्य याच्यावरती भर द्या. त्याच्यासोबत संतांचं वेगवेगळ्या याच्यामधलं जे काही योगदान आहे तर त्याच्यावरती आपल्याला सेपरेट असा प्रश्न विचार जाऊ शकतो. किंवा आपल्याला मुख्य परीक्षेचा जर विचार केलात तर मुख्य परीक्षेमध्ये संत आणि विविध संत आणि त्यांचं योगदान
आता एखाद्या संतांचं जे काही महान कार्य आहे त्या कार्यांबद्दल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग एकूणच भक्ती चळवळीची वैशिष्ट्य काय आहेत, परिणाम काय आहेत, तर याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हा जो काही घटक आहे तो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे एकूणच काय बघा, कला संस्कृती त्याच्यानंतर भक्ती चळवळ हा जो काही घटक आहे तर तो घटक आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षा असं दोन्ही आपल्याला ठिकाणी प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे भारतीय कला संस्कृती आणि एकूणच भारतीय कला संस्कृती आणि या भक्ती चळवळीचा अभ्यास करत असताना आपला अभ्यास हा इंटिग्रेटेड स्वरूपाचा असला पाहिजे. इंटिग्रेटेड स्वरूपाचा अभ्यासक्रम म्हणजे काय, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही जेव्हा विचारत असतो की अरे कुठला अभ्यास चाललाय, तर ते सांगत असतात की मी पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय. पण जो घटकच मुळामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेला आहे त्याचा अभ्यास करताना आपण इंटिग्रेटेड केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ज्या वेळेस आपण मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून एखादी गोष्ट वाचत असतो ना, तर त्यावेळेस त्याचा जो काही ब्रॉड अप्रोच आपला डेव्हलप होत असतो त्याच्यातून पूर्व परीक्षेचे सुद्धा प्रश्न काय असतात, बरोबर येत असतात. पण जर आपण फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास केला तर मुख्य परीक्षेला आपल्याला लिहिता येणार नाही. त्यामुळं इंटिग्रेटेड अप्रोच आपण नेहमी ठेवला पाहिजे, जो की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या लेक्चरच्या स्वरूपातून पण लक्षात येईल की कशा पद्धतीनं या टॉपिकला समजून घ्यायचे. असे वेगवेगळे टॉपिक आपण लेक्चरमध्ये इन डिटेल बघणार आहोत. त्यामुळे त्याच्याबद्दल पण आपल्याला निश्चिंत राहायचंय की कशा पद्धतीनं आपण पाहणार आहोत आणि कशा पद्धतीने आपला अप्रोच असेल. परंतु जर आपण इंटिग्रेटेड अभ्यास केला तर चांगल्या प्रकारे आपण भारतीय कला संस्कृती आणि भक्ती चळवळीचा आपण अभ्यास करू शकतो. त्यानंतर बघा, अतिशय महत्वाचा जो घटक असेल तर तो म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास. आता आधुनिक भारताचा इतिहास जो आहे तर तो दोन भागामध्ये आपल्याला विभागायचा असतो. आधुनिक भारताचा इतिहास हा दोन भागामध्ये विभागायचा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की भारतीय स्वातंत्र्य लढा, म्हणजे ज्याला आपण स्वातंत्र्य लढा असं म्हणणार आहोत, भारतीय स्वातंत्र्य लढा, आणि दुसरा जो भाग असेल तर तो म्हणजेच स्वातंत्र्योत्तर भारत. भारतीय स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्योत्तर भारत हा जो काही घटक आहे, त्यामुळे आता स्वातंत्र्य लढा जो ज्याला आपण म्हणतोय तो अगदीच बघा 1707 पासून ते 1947 पर्यंत. याच्यामध्ये पण दोन भाग केले जातात. एक म्हणजे 1707 ते 1858 आणि 1858 ते 1947. हा जो काही इतिहासाचा भाग आहे याला आपण आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये पण स्वातंत्र्य लढा आणि राष्ट्रीय चळवळ असं त्याला म्हणत असतो. म्हणजेच अगदीच बघा, स्वातंत्र्योत्तर भारताची जर आपण म्हणजे विचार केला तर तो 1947 पासून ते अगदीच 2024 पर्यंतचा जो काही इतिहास आहे त्याला आपण स्वातंत्र्योत्तर भारत असं म्हणतो. मग ज्या वेळेस आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणणार आहोत तर तो इतिहास आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षा असं दोन्ही ठिकाणी आहे. आणि अभ्यासामध्ये सर्वात जास्त जर अभ्यास करत असताना आपण वेटेज दिलं पाहिजे तर या घटकाला दिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एकतर मुळामध्ये हा आपल्यासाठी कसा असतो, नोन असतो, म्हणजे अधिकचा माहितीचा भाग असतो. बऱ्याच वेळा काय होतं की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण अभ्यास करत असताना याच्यापूर्वी आपण कधी वाचलेला नसतो, म्हणजे आपण त्याच्यासोबत कधी फॅमिलियर नसतो. पण आपण जर आधुनिक भारताचा इतिहास पाहिला तर आपण याच्यासोबत काय असतो तर फॅमिलियर असतो. त्यामुळं पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्यासाठी काय असेल तर प्रायोरिटी असेल. म्हणजे अभ्यास करताना आपण नेहमी याच्यावरती काय केला पाहिजे, भर दिला पाहिजे. आणि आता आधुनिक भारताचा इतिहास जेव्हा आपण म्हणतो तर त्याला परीक्षेमध्ये सुद्धा वेटेज काय असेल, जास्त असेल. विशेषतः पूर्व परीक्षेमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाला अधिकचं वेटेज असतं. मुख्य परीक्षेमध्ये कला संस्कृतीला अधिकचं काय आहे, वेटेज आहे, जे युपीएससीच्या प्रश्नपत्रिकेमधून आपल्याला लक्षात येतं. पण पूर्व परीक्षेला आधुनिक भारताच्या इतिहासाला विशेष असं काय आहे तर महत्व आहे. आता जेव्हा आपण आधुनिक भारताचा इतिहास म्हणणार आहोत तर हा आधुनिक भारताचा इतिहास जर आपण पाहिलात तर आधुनिक भारत जो आहे हा कधीपासून सुरू होतो तर याचे आपण मुख्यतः दोन टप्पे करणार आहोत. एक असेल बघा 1707 ते 1858.
आता 1707 या वर्षी कोणती घटना घडली तर बघा, औरंगजेबचा मृत्यू. म्हणजे औरंगजेबच्या मृत्यूनंतर जो काही म्हणजे आता हे सगळं आपण आधुनिक भारताचा इतिहास जेव्हा आपण सुरू करणार आहोत, म्हणजे आपण सुरुवात करतानाच या घटकापासून सुरुवात करणार आहोत आणि मग एक एक आधुनिक भारताचा इतिहास, कला संस्कृती, त्याच्यानंतर जगाचा इतिहास, असे वेगवेगळे सेक्शन आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. मग आधुनिक भारताचा इतिहासामध्ये आपण जेव्हा बघू तेव्हा परत एकदा ह्या गोष्टी डिटेलमध्ये बघूयात. पण आपण म्हणूया आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात होते ती म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूनंतर या ठिकाणी जी काही राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती, तर त्या राजकीय अस्थिरतेचा फायदा युरोपियन कंपन्यांनी कशा प्रकारे घेतला आणि या युरोपियन कंपन्यांनी कशा पद्धतीनं आपलं राज्य स्थापन केलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून समजून घ्यायच्यात. म्हणजे भारतामध्ये आले होते ते व्यापारी म्हणून, बरोबर, भारतामध्ये आले होते व्यापारी म्हणून, व्यापार करता करता त्यांना वसाहती स्थापन करण्याची काय मिळाली, संधी मिळाली. म्हणजे वसाहतवादाला काय झाली, या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजे व्यापारी बनून आले, व्यापार करता करता त्यांनी वसाहतवादाला काय केली, सुरुवात केली आणि याच वसाहतवादातून त्यांनी काय केलं तर साम्राज्यवादास सुरुवात केली. म्हणजेच मी कायम असं म्हणत असतो की आपल्याला जर आधुनिक भारताचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर तो 3 टप्प्यामध्ये समजून घ्यायचा. पहिला टप्पा असेल तो म्हणजेच इकॉनॉमी इज इक्वल टू एम्पायर. म्हणजे कशा प्रकारे युरोपियन भारतामध्ये एक प्रकारे व्यापारासाठी आले, व्यापार करता करता त्यांना या ठिकाणी औरंगजेबच्या मृत्यूनंतर वसाहती स्थापन करण्याची संधी कशा प्रकारे मिळाली आणि मग वसाहतींचा विस्तार करत करत त्यांनी या ठिकाणी साम्राज्य स्थापन केलं. मग साम्राज्याचा पहिला टप्पा हा 1857च्या उठावापर्यंत होता. मग 1858ला काय झालं तर राणीचा जाहीरनामा आला, राणीचा जाहीरनामा. पण मग राणीचा जाहीरनामा का आला तर 1857चा उठाव झाला होता बघा. आणि मग 1857चा उठाव जो आहे तर तो काय एका दिवसात झाला का तर नाही. आणि मग त्यासाठी या ठिकाणी दुसरा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजेच रेनेसान्स इज इक्वल टू रिव्हॉल्युशन. म्हणजेच इकॉनॉमीवरती नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आलेले हे ब्रिटिश, हे युरोपियन भारतावरती काय निर्माण करून गेले, साम्राज्य. म्हणजे इकॉनॉमी इज इक्वल टू एम्पायर. आणि मग याच एम्पायरच्या विरोधामध्ये भारतीयांचं काय झालं तर रेनेसान्स झालं. आणि रेनेसान्स झाल्यामुळं, प्रबोधन झाल्यामुळं भारतीयांनी काय केलं तर रिव्हॉल्युशन केलं. म्हणजे इकॉनॉमी इज इक्वल टू एम्पायर हा पहिला फॉर्म्युला असेल. पहिल्या फॉर्म्युलामध्ये आपण हे समजून घेणार, जेव्हा आपण लेक्चर समजून घेऊ ना त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की आधुनिक भारतामध्ये कशा पद्धतीने हे युरोपियन आले. युरोपियन आले होते व्यापारासाठी, व्यापार करता करता त्यांनी कशा वसाहती स्थापन केल्या. मग वसाहतवादाची व्याख्या नेमकी काय असते, वसाहतवादातून त्यांनी साम्राज्य कसं निर्माण केलं. त्यामुळे इकॉनॉमी इज इक्वल टू एम्पायर. आणि मग याच मुळे काय झालं तर भारतीयांचं रेनेसान्स झालं. रेनेसान्स म्हणजेच भारतीयांचं काय झालं तर प्रबोधन झालं. मग भारतीयांचं जे प्रबोधन झालं याच्यातून काय झालं तर रिव्हॉल्युशन झालं. त्यामुळे प्रबोधनातून काय होणार आहे तर क्रांती होणार आहे. आणि मग याच क्रांतीचं रूपांतर झालं होतं 1857च्या उठावामध्ये. पण 1857च्या उठावानंतर काय झालं तर राणीचा जाहीरनामा आला. आणि राणीच्या जाहीरनाम्यानंतर कंपनीची सत्ता काय झाली, संपुष्टात आली. आणि मग कंपनीची सत्ता संपुष्टात आल्यानंतर त्या ठिकाणी ब्रिटिश राज या ठिकाणी सुरू झालं, जे 1858 ते 1947 पर्यंत होतं. म्हणजे इथपर्यंत काय होतं तर कंपनीचं शासन होतं, कंपनी शासन. आणि हेच कंपनी शासन 1857च्या उठावानंतर संपुष्टात आलं. कंपनी शासन संपुष्टात आल्यानंतर, कंपनी शासन काय झालं संपुष्टात आल्यानंतर या ठिकाणी ब्रिटिश राज या ठिकाणी सुरू झालं. ब्रिटिश राज या ठिकाणी काय झालेलं आहे, सुरू झालेलं आहे. मग एकूणच आपण ज्यावेळेस आधुनिक भारताचा इतिहास म्हणत असतो तर त्याला आपल्याला 2 टप्प्यामध्ये हे करायचं. पहिल्या टप्प्यामध्ये हे समजून घ्यायचं की कशा पद्धतीने व्यापारी म्हणून आले, व्यापार करता करता या ठिकाणी साम्राज्यकर्ते कसे झाले, त्याच्यातूनच त्यांनी आणलेल्या आता शिक्षण आणलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या गोष्टी आणल्या याच्यातून भारतीयांचं प्रबोधन होऊ लागलं. आणि याच प्रबोधनातून भारतीयांनी क्रांती केली. आणि पुढे जाऊन ज्या वेळेस ब्रिटिश राज आलं त्यावेळेसचा तिसरा फॉर्म्युला म्हणजेच ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. म्हणजेच ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्या काही कृती केल्या ह्या सगळ्या कृतीला भारतीयांनी नंतर विरोध करायला सुरुवात केली. आणि याच्यातूनच आपला सुरू झाला तो म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य लढा. याच्यातूनच सुरू झालं ते म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ,
ज्याला आपण इंडियन नॅशनल मुवमेंट असं म्हणतो. आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चळवळी असतील, मग स्वदेशी चळवळ असेल, असहकार चळवळ असेल, सविनय कायदेभंगाची चळवळ असेल, अगदी चले जावची चळवळ असेल. याच्यातून आपल्याला 1947 मध्ये काय मिळालेलं आहे, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळं आधुनिक भारत आपण ज्याला म्हणतो, तर तो नेमका कधी सुरू होतो आणि कुठपर्यंत आहे. आणि मग स्वातंत्र्योत्तर भारत हा जो आहे, तर तो 1947 नंतर असेल. असा हा आधुनिक भारताचा काय असेल बघा, इतिहासाचा आपण ज्याला अभ्यासक्रम म्हणूयात किंवा आधुनिक भारत आपण त्याला म्हणणार आहोत. मग अशा या आधुनिक भारताबद्दल आपण काय वाचलं पाहिजे, हा झाला डिकोडेड पार्ट. मग आधुनिक भारताबद्दल आपण काय वाचलं पाहिजे, तर पहिली तर गोष्ट बघा, ज्या वेळेस आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा विचार करतो, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणजे आपल्याला आन्सर लिहायचेत, अशा वेळेस तुम्ही ग्रोवर हे जे पुस्तक आहे, तर हे कंपल्सरी वाचलं पाहिजे. ग्रोवर हे पुस्तक तुम्ही कंपल्सरी वाचलं पाहिजे. त्या पुस्तकामुळं काय होणार आहे बघा, थोडंसं पुस्तक मोठं आहे, त्यामुळे पुस्तक मोठं आहे म्हणून घाबरून जायचं नाही. अगदीच आता जे ऑफलाईन असणार आहे, तर त्यांच्यासाठी मी पुस्तक कसं वाचायचं हे पण सांगणार आहे. परंतु ग्रोवर हे जे आहे, तर ते कंपल्सरी वाचल्यामुळं काय होणार आहे, तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी त्याची मदत होणार आहे. आणि मग ग्रोवर वाचत असताना त्याच्यापूर्वी जर तुम्ही एनसीईआरटी जे आहे बघा, मॉडर्न इंडिया बाय बिपिन चंद्रा, बिपिन चंद्रांचं जे एनसीईआरटी आहे, मी मुद्दामून या ठिकाणी त्याचे पिक्चर्स दाखवलेले आहेत, चित्र दाखवलेले आहेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचायला घ्याल त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन होता कामा नये. त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहास जेव्हा आपण वाचणार आहे, त्यावेळेस तुम्ही 2 कंपल्सरी स्त्रोत वाचले पाहिजेत. एक एनसीईआरटी जे आहे बघा, एनसीईआरटी जे आहे, तर ते मॉडर्न इंडियाचं जे बिपिन चंद्राचं जे एनसीईआरटी आहे, तर ते वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ग्रोवर वाचलं पाहिजे. ही 2 पुस्तकं कंपल्सरी वाचा. तुम्हाला इतिहासामध्ये, विशेषतः आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर ज्यांना विशेषतः महाराष्ट्राच्या म्हणजे याच्यावरती जरा फोकस द्यायचा असेल, त्यांनी काय करावं, गाठाळ किंवा कठारे ह्या 2 पैकी एक कुठलंही पुस्तक, त्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रातले समाज सुधारक किंवा महाराष्ट्रातले वेगवेगळे जे काही राष्ट्रीय नेते असतील स्वातंत्र्य लढ्यातले, यांच्याबद्दलची माहिती थोडीशी सविस्तर दिलेली आहे. त्यामुळं तुम्ही काय करू शकता, कठारे किंवा गाठाळ एक महाराष्ट्राच्या संदर्भासाठी वाचू शकता. त्याच्यातून परत तेच आहे की बाजारातील जे काही मटेरियल आहेत हे फक्त रेफरन्स बुक म्हणून वाचा. संदर्भ साहित्यामध्ये तुम्हाला ही डिटेलमध्ये वाचली पाहिजे. कारण का काय होतं की बाजारातले जे मटेरियल आहेत ना, तर ती मटेरियल एक प्रकारे काय असतात, तर नोट स्वरूपामध्ये असतात. आणि मग नोट स्वरूपामध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा की यामध्ये काय असतं की जर समजा त्या समोरच्या व्यक्तीला जे महत्वाचं वाटतं तर तेच त्याच्यामध्ये दिलं जातं. त्यामुळे माझं नेहमी सांगणं असेल की याच्यामध्ये थोडासा वेळ जाईल, पण ऍटलीस्ट एकदा तरी ग्रोवर वाचा, बिपिन चंद्रा व्यवस्थित करा. आणि मग यासोबत आधुनिक भारताच्या इतिहासासाठी सुद्धा जर आपण क्लासरूमची जी काही आपली म्हणजे नोट्स असेल, क्लासरूम लेक्चर्स जे आहेत, तर या क्लासरूम लेक्चर्सची जर आपण व्यवस्थित नोटबुक मेंटेन केली तर आपल्याला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात ठेवा, हे मी मागच्या अनेक वर्षापासून, जवळपास 12 वर्ष झालं मी इतिहास हा विषय शिकवतो. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बऱ्यापैकी जर PYQs आणि ह्या सगळ्या गोष्टी घ्या आणि लेक्चर्स जेव्हा आपले सुरू होत आहेत आता, त्याच्यामध्ये जर जेव्हा तुम्ही एक टॉपिक झाल्यानंतर, काही टॉपिक झाल्यानंतर तुमच्या ह्या गोष्टी लक्षात यायला हळूहळू सुरुवात होईल. कदाचित सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की अरे हे जे सांगतायत की क्लासरूम नोट्स वगैरे, त्याचं कारण आहे की लेक्चरला आपण घेत असताना तुम्हाला ज्याला आपण म्हणतो ना 360 डिग्री अप्रोच, हा सगळा आपल्या लेक्चरमध्ये कव्हर होत असतो. म्हणजे तुम्ही अगदी त्या लेक्चरच्या नोट्समधून एखादा ब्रॉड क्वेश्चन जरी सोडवायला घेतला तरी सुटणार आहे. अगदी तुम्ही कंबाईनच्या परीक्षेचा सुद्धा जरी प्रश्न घेतला तरी तो सुद्धा तुम्हाला याच्यातून सुटणार आहे. त्यामुळं काय होणार आहे बघा की ज्यावेळेस आपण अगदी कंबाईनची परीक्षा सुद्धा द्यायची म्हटलं, म्हणजे युपीएससी तर आहेच आहे, राज्यसेवा तर आहेच, पूर्व परीक्षा विशेषतः त्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे. त्याचं कारण असं आहे की क्लासरूम मध्ये आपण जो काही लेक्चर घेणार आहोत तर त्या लेक्चरसाठी किमान 10 ते 15 पुस्तकांचा संदर्भ घेतलेला असतो, सोबत इंटरनेटचा संदर्भ घेतलेला असतो, सोबत PYQs जेवढे आहेत ना मागच्या 10, 15, 20 वर्षापूर्वीचे, ह्या सगळ्या PYQचं अनालिसिस केलेलं असतं.
त्यामुळं काय आहे की हे बऱ्यापैकी आमच्या आता अनुभवावरून लक्षात आलेलं असतं की या टॉपिक वरती हा प्रश्न येतो, हे तुम्हाला हळूहळू जाणवेल. त्यामुळे जर माझं काय म्हणणं असतं की जर तुम्ही क्लासरूमचे जे आपले लेक्चर आहेत त्याला जर नीट पाहिलं आणि त्याची जर व्यवस्थित नोटबुक मेंटेन केलीत तर मला असं वाटतं की तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज भासणार नाही. त्यामुळं आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण इंटिग्रेटेड अभ्यास करणार आहोत. इंटिग्रेटेड. आणि मग हा जो इंटिग्रेटेड अभ्यास आहे त्यासाठीचे हे काही संदर्भ साहित्य आहेत तर ती तुम्ही वाचा. सोबत तुम्ही अगदी पूर्व परीक्षेचा विचार करत असाल तर पूर्व परीक्षेला बघा अगदी स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे किंवा अगदी समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, हे सुद्धा वाचा. परंतु हे नंतर वाचण्याची पुस्तकं आहेत, ही सुरुवातीला वाचण्याची पुस्तकं नाहीत. अगदीच तुम्हाला स्पष्ट सांगायचं झालं तर अगदी स्पेक्ट्रम वाचून आणि समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचून आपल्याला उत्तरं लिहिता येणार नाहीत. ह्या मुळामध्येच नोट्स आहेत. हे रिव्हिजनसाठी ठीक आहे. हे तुम्ही कधी वाचलं पाहिजे? ज्या वेळेस तुम्ही ही संदर्भ साहित्य वाचाल आणि मग त्याच्यानंतर ही संदर्भ साहित्य वाचल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे तर स्पेक्ट्रम किंवा मग समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीला कोणीही स्पेक्ट्रम किंवा समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचण्याची घाई करू नये. ते जरूर वाचावं, पण ते कधी वाचावं तर पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून वाचावं, रिव्हिजनच्या दृष्टिकोनातून वाचावं. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासासाठी जेव्हा आपण म्हणत असतो की काय वाचू तर एकतर एनसीईआरटी आहे मॉडर्न इंडिया बाय बिपिन चंद्रा आणि दुसरं आहे ग्रोवरचं पुस्तक आहे, हे सुद्धा मराठीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत. इंग्लिश मिडियमची जी काही पुस्तकं आहेत ते पण इंग्लिश मिडियमच्या लेक्चरमध्ये आपण सांगणार आहोत, परंतु मराठीमध्येही चांगल्या प्रकारे उत्तमरित्या आपल्याला उपलब्ध आहेत. ज्यांना महाराष्ट्राचा संदर्भ घ्यायचा आहे तर ते इथून घेऊ शकतात आणि सोबत क्लासरूमची जी काही आपली लेक्चर्स आहेत तर ते जर नीट केले तर तुम्हाला तिथून ह्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. त्यानंतरचा बघा जो तिसरा घटक आहे ज्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय तर तो म्हणजेच आधुनिक जगाचा इतिहास. आधुनिक जगाचा इतिहास. आता आधुनिक जगाचा इतिहास असं जेव्हा आपण म्हणणार आहे तर पहिली तर गोष्ट बघा की जगाचा इतिहास हा जो काही घटक आहे तर याच्यामध्ये आधुनिक जगाचा इतिहास हा घटक आहे. त्यामुळे जगाचा इतिहास हा खूप एक मोठा म्हणजे इतिहासाचा भाग होऊन जाईल. जसं भारताचा इतिहास आहे तसं जगाचा पण इतिहास आहे. पण याच्यामध्ये आपल्याला प्राचीन जगाच्या इतिहासाबद्दल विचारले का तर नाही, मध्ययुगीन बद्दल विचारले का तर नाही. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय तर 18व्या शतकापासूनच्या वेगवेगळ्या क्रांत्या असतील, जागतिक युद्ध असतील ना, वेगवेगळ्या क्रांती जागतिक युद्ध असतील. त्याच्यानंतर आपल्याला अगदीच वसाहत वेगवेगळ्या ज्याला आपण वसाहतवाद साम्राज्यवाद म्हणतो, वसाहतवाद साम्राज्यवाद, सोबतच या साम्राज्यवादाच्या विरोधातले दिलेले स्वातंत्र्य लढे असतील, या व्यतिरिक्त राजकीय सिद्धांत असतील. हे सगळं अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा. राजकीय सिद्धांत, ह्या सगळ्या गोष्टी है ना, वेगवेगळ्या क्रांती असतील, युद्ध असतील, वसाहतवाद साम्राज्यवाद, राजकीय सिद्धांत, या सगळ्याचा अभ्यास आपल्याला आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये करायचा असतो. त्यामुळं आधुनिक जगाचा इतिहास हा जो काही घटक आहे तर याच्यामध्ये 18व्या शतकापासून जगभरामध्ये झालेल्या वेगवेगळ्या क्रांती असतील. मग उदाहरणार्थ जर द्यायचं झालं तर औद्योगिक क्रांती, अमेरिकन क्रांती, फ्रेंच क्रांती, ब्रिटिश क्रांती, अशा वेगवेगळ्या क्रांती, जपानची क्रांती, अशा वेगवेगळ्या क्रांत्यांचा जगावरती काय परिणाम झाला. त्याच्या व्यतिरिक्त जागतिक युद्ध, मग पहिलं महायुद्ध असेल, दुसरं महायुद्ध असेल किंवा अगदी शीतयुद्ध असेल तर याचे जगावरती नेमके काय परिणाम झाले. म्हणजे जागतिक विविध क्रांत्यांचे जगावरती नेमके काय परिणाम झाले, ह्या सर्व परिणामांचा अभ्यास आपण कुठे करायचा असतो तर आधुनिक जगामध्ये करायचा असतो. त्यामुळे आधुनिक जगाचा इतिहास हा जो आहे तर तो आपल्याला फक्त मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला दिसून येतो. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आहेत का तर नाही. त्यामुळं याचा अभ्यास हा आपण करत असताना थोडासा डिस्क्रिप्टिव्ह अँगलनेच अभ्यास करायचा, पूर्व परीक्षेच्या अँगलने याचा अभ्यास करायचा नाही. म्हणजे याच्यावरती येणारे प्रश्न हे फक्त आणि फक्त मुख्य परीक्षेमध्ये असतात. त्यामुळं याचा अभ्यासक्रम करत असताना फॅक्च्युअल गोष्टींवर आपण जास्त लक्ष द्यायचं नाही.
अभ्यास करत असताना आपण याचे नेमके जागतिक परिणाम काय झाले किंवा याची नेमकी वैशिष्ट्य काय, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण अभ्यास करताना भर द्यायचा. मी कायम असं सांगत असतो की ज्या वेळेस प्रश्नपत्रिका आपण सोडवत असतो, ज्या वेळेस आपण आन्सर रायटिंग करत असतो, तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला आधुनिक जगाच्या इतिहासावरती जर तुम्हाला प्रश्न दिसला, तर तुम्ही पहिल्यांदा त्या प्रश्नाला प्रायोरिटी दिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जगाच्या इतिहासाचे प्रश्न अगदी स्ट्रेट फॉरवर्ड असतात आणि अधिकचे गुण मिळवून देत असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आधुनिक भारताबद्दल तुम्ही कितीही चांगलं लिहा, पण काही ना काहीतरी तुम्हाला त्याच्यामध्ये मिसिंग दिसेल किंवा कधी कधी काही प्रश्न हे तुमचे मत विचारायला प्रश्न विचारलेले असतात. अशा वेळेस तुम्ही कितीही चांगलं लिहिलं तरी एक्झामिनर तुम्हाला चांगले मार्क देत नाही. परंतु जर तुम्ही आधुनिक जगाबद्दलचा काही लिहिलं, आधुनिक जगाबद्दल थोडंफार जरी व्यवस्थित लिहून आला तरी तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की आधुनिक जगाचा इतिहास हा लिहिण्यासाठी पण काय आहे तर सोपा आहे. आणि मग आधुनिक जगाचा इतिहास जो आहे तर तो लिहिण्यासाठी पण सोपा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. अशामुळं माझं नेहमी सांगणं असेल की आधुनिक जगाचा इतिहासावरती तुम्ही प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजेत. आणि मग यासाठी बघा आपण काय केलं पाहिजे, तर यासाठी आधुनिक जगाचा इतिहास यासाठीचं एक पुस्तक आहे बघा, रंजन चक्रवर्ती हे पुस्तक आहे. हिस्ट्री ऑफ द मॉडर्न वर्ल्ड नावाचं पुस्तक आहे. मराठीत ट्रान्सलेट झाले. त्यामुळं इतिहासाच्या बाबतीमध्ये कसं आहे बघा की इतिहासाच्या बाबतीमध्ये मराठीमध्ये खूप चांगले असे स्रोत आपल्याला इतिहासामध्ये आहेत, हे आपल्याला दिसून येतात. आणि मग आधुनिक जगाचा इतिहास तुम्ही हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड या व्यतिरिक्त बघा शांता कोटे यांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर अनेक पुस्तक आहेत. म्हणजे आपण अगदी जैन एन माथुरचं पुस्तक आहे आधुनिक जगाचा इतिहास. पण ह्या सगळ्या पुस्तकांमध्ये टू द पॉइंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक दिसून येतं, अर्ली हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड. हे पुस्तक मला असं वाटतं की बेस्ट आहे. जैन एन माथुर सुद्धा पुस्तक आहे, परंतु ते खूपच लेंदी पुस्तक आहे. त्याच्याऐवजी आपण हे जर पुस्तक वाचलं तरी आपल्याला चालून जाणार आहे. त्यामुळे आधुनिक जगाचा इतिहास हा जो काय घटक आहे तर हा घटक आपण रंजन चक्रवर्ती या पुस्तकातून केला पाहिजे. रंजन चक्रवर्ती या पुस्तकातून आपण हा घटक केला पाहिजे. आधुनिक जगाचा इतिहास रंजन चक्रवर्ती या पुस्तकातून आपण केला पाहिजे. त्यामुळे आधुनिक जगाचा इतिहास हा फक्त मुख्य परीक्षेला आहे, त्याच्यावरती पूर्व परीक्षेला प्रश्न येणार नाहीत. सोबत आपण जगाच्या इतिहासाबद्दलची जर क्लासरूम नोटबुक व्यवस्थित केली तर तुम्हाला क्लासरूम नोटबुक मधून काय असणार आहे, क्लासरूम नोट्स आपण ज्याला म्हणतोय ना, याचा अर्थ काय माहितीये का, हे काय आपली लिहिण्याचा क्लास नाहीये. पहिली गोष्ट, हा क्लास काय आहे, ज्यावेळेस इथे एखादा टॉपिक आपण शिकवत असतो, एखादा टॉपिक आपण सांगत असतो ना, तर त्या टॉपिक सांगत असताना जे काही पॉइंट्स त्या ठिकाणी आपण एक्सप्लेन करत असतो, ते पॉइंट्स तुम्ही जर व्यवस्थित रिकॉल केले, मग ते तुम्ही शॉर्ट नोट्स मध्ये काढून ठेवा किंवा तुम्ही ते अगदीच वारंवार लेक्चर बघून तुम्ही काढू शकता, किंवा ते तुम्ही कशा पद्धतीने, हे काय आपला लिहिण्याचा क्लास नाहीये म्हणजे मी काहीतरी लिहून देतोय आणि तुम्ही काहीतरी लिहिताय असं नाहीये. क्लासरूम नोट्सचा अर्थ काय आहे की क्लासरूम मध्ये एखादा टॉपिक जेव्हा समजून सांगत असतो आपण, तर त्याच्याबद्दलच्या ज्या काही नोट्स आहेत, ज्याला आपण मॅरेथॉन नोट्स म्हणूयात, त्या नोट्स तुम्ही ज्या मेंटेन केल्या त्याला आपण क्लासरूम नोट्स म्हणतोय. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे थोडंसं कन्फ्युजन पण होऊ शकतं की बाबा क्लासरूम नोट्स म्हणजे काय. तर क्लासरूम नोट्स म्हणजे काय की एखादा टॉपिक आपण समजून सांगत असताना तुम्ही त्याच्या ज्या काही शॉर्ट नोट्स या ठिकाणी घेतलेल्या असतील, तर त्या तुम्ही ज्या पद्धतीने मेंटेन केल्यात, तर त्याला जर व्यवस्थित मेंटेन केलं तर मला असं वाटतं की आधुनिक जगाच्या इतिहासासाठी तुम्हाला दुसरं काहीही वाचण्याची गरज भासणार नाही. त्यामुळं हे तुमच्यावरती आहे. शेवटी लक्षात ठेवा की आपण अभ्यासक्रमाला डिकोड तर केलं आता, म्हणजे अभ्यासक्रम डिकोड करत असताना मी तुम्हाला सांगितलं की कुठला घटक आपल्याला कुठं आहे ते, पण शेवटी कसं आहे बघा की हे जे काही वेगवेगळे घटक आहेत, तर या वेगवेगळ्या घटकासाठी आपण काय केलं पाहिजे, आपले स्त्रोत साधनं फायनल केली पाहिजे, संदर्भ साहित्य फायनल केली पाहिजेत. मग ते कुठलेही असू द्यात. मग तुम्हाला वाटलं की क्लासरूमच्या नोटबुक चांगले आहेत तर क्लासरूम नोटबुक तुम्ही व्यवस्थित मेंटेन करा. तुम्हाला वाटलं की नाही तुम्ही जे वाचताय सोर्सेस ते चांगले आहेत, मी जे सांगतोय तो थंब रूल नाहीये. लक्षात ठेवा, माझं काम आहे, मी तुम्हाला ऍज अ टीचर, ऍज अ मेंटर म्हणून तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही याच्यासाठी हे वाचा. पण तुम्हाला उद्या वाटलं की नाही तुमचा सोर्स खूप चांगला आहे, तुम्ही तो वाचा. फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या वेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करत असतो, तर त्यावेळेस आपण पहिली गोष्ट केली पाहिजे
ती म्हणजेच काय की अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे, जे आत्ता आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर पाहिलेलं आहे. दुसरी गोष्ट आपण काय केली पाहिजे तर ती म्हणजे त्याचे संदर्भ साहित्य आपण काय केले पाहिजेत, फायनल केले पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपण अभ्यासाला सुरुवात करतो पण आपण बऱ्याच वेळा संदर्भ साहित्यच आपली काय नसतात तर फायनल नसतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की संदर्भ साहित्य आपण काय केली पाहिजेत तर फायनल केली पाहिजेत. म्हणजे कोणत्या घटकासाठी काय वाचायचं ह्याच्यासाठी तुम्हाला ते प्रिंटआउट जे काय आपण म्हणजे दिलेले आहेत तर त्या प्रिंटआउट मध्ये तुम्हाला डिकोडेड सिलेबस आहे. आणि त्या डिकोडेड सिलेबस मध्ये काय आहे की तुम्हाला कोणत्या याच्यासाठी काय वाचायसाठी एक कॉलम दिलाय, त्याला आपण संदर्भ साहित्य आणि दिशानिर्देश म्हणूयात. त्याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, त्याचा फायदा तुम्हाला कदाचित सुरुवातीला जाणवणार नाही पण त्याचा फायदा तुम्हाला नंतर नंतर जाणवायला लागेल. की उदाहरणार्थ स्थापत्य कला आहे. आता या स्थापत्य कलेमध्ये वेगवेगळ्या स्थापत्य शैली असतात. मग या स्थापत्य कलेमध्ये कोणत्या याच्यासाठी नेमकं काय वाचायचं हे जेव्हा तुम्ही त्या दिशानिर्देश मध्ये लिहून ठेवाल, कसं वाचायचं हे लिहून ठेवाल, तेव्हा तुम्हाला नेमकं काय, कारण का लक्षात ठेवा अभ्यास तर सगळेच करतात. तुम्ही जर कुठेही जाल, अगदी गुगल जरी कराल तरी तुम्हाला पुस्तकांची यादी जवळपास सारखी मिळेल. फरक काय असतो माहितीये का की इतरांपेक्षा आपण वेगळं काय करतो, इतरांपेक्षा आपण वेगळं कशा पद्धतीने अभ्यास करतो हे ज्याला समजलं त्याला आपल्याला माहितीये की रिझल्ट येत असतो. आणि शेवटी आपल्याला काय माहितीये का बघा, रिझल्ट आपल्याला महत्वाचा आहे. म्हणजे अभ्यास तर सगळे करणार आहेत, त्या अभ्यासामध्ये आपण वेगळं काय करणार, इतरांपेक्षा वेगळं काय करतोय, त्यासाठी हे तुम्हाला डिकोडेड आणि हा पार्ट काय होणार आहे महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे तर अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपण काय केली पाहिजे तर याचे संदर्भ साहित्य आपण फायनल केले पाहिजेत. पण आपण इतिहासाबद्दल जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो ना तर त्यावेळेस इतिहासाबद्दल काही बरेचसे गैरसमज असतात. म्हणजे पहिल्यांदा ते गैरसमज आपण दूर करू. म्हणजे मी कायम असं म्हणत असतो की इतिहास हा म्हणजे शिकायचा नसतो, इतिहास हा समजून घ्यायचा असतो. गणित समजून घ्यायची म्हणजे शिकायची असतात, त्यामुळं गणित शिकून तुम्ही समजून घ्यायचं असतं. इतिहासाला तसं नाही, इतिहास हा समजून घ्यायचा असतो आणि मग त्यासाठी समजून सांगणारं कोणीतरी असायला हवं. आणि मग तीच भूमिका आम्ही या ठिकाणी काय करणार आहोत, पार पाडणार आहोत. म्हणजे मी कायम असं म्हणत असतो की मी तुम्हाला इतिहास शिकवणार नसून इतिहास तुम्हाला काय करणार आहे, समजून सांगणार आहे. इतिहास हा एखाद्या कथेसारखा, इतिहास हा एखाद्या वेब सिरीज सारखा असला पाहिजे. मुळामध्ये इतिहास आपण ज्याला म्हणतो ना तर इतिहासाची व्याख्याच काय बघा तर मागे घडून गेलेल्या घटनांचा पुढील घटनांसोबत होणारा सततचा संवाद. कशासाठी तर भविष्यात घडणाऱ्या चुका टाळण्यासाठी. मग ह्या सगळ्या ज्या काही घटना आहेत त्या आपल्यापर्यंत कशा पोहोचणार आहेत तर वेगवेगळ्या स्त्रोतच्या माध्यमातून पोहोचणार आहेत, वेगवेगळ्या साधनांच्या माध्यमातून पोहोचणार आहेत. मग ही जी काही वेगवेगळी साधनं आहेत, वेगवेगळे स्त्रोत आहेत, हे जर आपण योग्य निवडले तर आपल्याला अभ्यासामध्ये कधीही प्रॉब्लेम होणार नाही. मग आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करायला घेतो त्यावेळेस त्यामध्ये काही गैरसमज असतात. तर कोणते गैरसमज असतात बघा, इतिहास म्हटलं की भरपूर तथ्य. तर मुळामध्ये इतिहास म्हटलं की कुठला असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तथ्य नाही, तथ्य म्हणजे फॅक्ट्स. कुठला असा विषय आहे की ज्याच्यामध्ये फॅक्ट्स नाहीत. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला एखाद्या घटनेचा अभ्यास करायचा आहे का तुम्हाला फॅक्ट्सचा अभ्यास करायचा आहे. आपलं एक्झॅक्टली उलट होतं, आपण त्या फॅक्ट्सचा अभ्यास करतो आणि मग घटना लक्षात ठेवायला जातो. माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही ती घटना लक्षात ठेवा, फॅक्ट्स ऑटोमॅटिक लक्षात राहतील. उदाहरणार्थ तुम्हाला जर अगदीच प्लासीच्या लढाईबद्दल काही विचारलं किंवा 1857च्या म्हणजे उठावाबद्दल विचारलं तर आपल्याला सगळ्या गोष्टी सांगता येतात. किंवा स्वदेशी चळवळीबद्दल विचारलं, चले जावच्या चळवळीबद्दल विचारलं झालं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच काय, आपण ज्या वेळेस त्या एखाद्या घटनेचा घटनाक्रम लक्षात ठेवू ना त्यावेळेस त्यातले फॅक्ट्स लक्षात राहतात. लक्षात ठेवा, असं जर फॅक्ट्स आपण म्हणू तर आपल्याला माहिती आहे की पॉलिटीमध्ये पण फॅक्ट्स आहेत, जिओग्राफीमध्ये पण आहेत, इकॉनॉमीमध्ये पण आहेत, करंट अफेअरमध्ये तर किती सारे फॅक्ट्स आहेत. त्यामुळं विषय काय आहे की इतिहास म्हणजे काहीतरी फॅक्ट्स आहेत ही चुकीचा समज आहे. इतिहास म्हणजे घटनांचा क्रम आणि तो जो घटनांचा क्रम आहे तो समजून घेतला की आपल्याला काय करावं लागेल तर तथ्य पाठ करायची गरज नाही, तुमचं ऑटोमॅटिक तथ्य काय होणार आहेत तर पाठ होणार आहेत. दुसरा गैरसमज काय असतो बघा की इतिहास म्हटलं की इतिहासाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे. तुम्ही म्हणाल की हे तर तुम्ही अगदीच खोडून काढू शकत नाही की इतिहासाचा अभ्यासक्रम मोठा आहे. पहिली गोष्ट काय माहितीये का, इतिहासाचा अभ्यासक्रम हा मोठा नसून तो डिकोडेड आहे, हे समजून घ्या. इतिहासाचा असं कधीच होणार नाही की कुठल्याही विषयाचा, आता तसं पाहायला गेलं तुम्ही एखाद्या विषयामध्ये आता समजा इकॉनॉमी असेल किंवा चालू घडामोडी आहे, आता याचा अभ्यासक्रम काय डिफाईन आहे का तर नाहीये.
अगदीच आपल्या भारतीय राज्यघटनेचा अभ्यासक्रम एक थोडासा लिमिटेड आपल्याला वाटतो, त्याच्यामुळे सोडून द्या. परंतु जर बाकीचा आपण बघितला, इकॉनॉमीचा अभ्यास असेल किंवा अगदी चालू घडामोडीचा अभ्यास असेल, तर तो काही लिमिटेड आहे का? तर नाहीये. तुम्ही त्याला कितीही करत बसला तरी त्याला काय बंधन आहे का? तर नाही. पहिली गोष्ट, यामध्ये जेव्हा तुम्ही इतिहासाला डिकोडेड समजून घेताना त्यावेळेस तो अभ्यासक्रम किती मोठा आहे आणि किती छोटा आहे हे लक्षात येतं. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा PYQचं विश्लेषण करतो, PYQचं अनालिसिस करतो, तेव्हाही आपल्या लक्षात येतं की नेमकं कोणत्या याच्यासाठी आपण काय वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे. त्यामुळं माझं असं कायम म्हणणं असेल की इतिहासाचा अभ्यासक्रम हा खूप मोठा आहे, ह्याच्यापेक्षा तो कसा आहे? डिकोडेड आहे. कसा आहे? डिकोडेड आहे. हा अभ्यासक्रम डिकोडेड आहे आणि मग डिकोडेडच्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहायचं. मग त्यासाठीच तुम्हाला कळालं पाहिजे की कुठल्या घटकावरती किती प्रश्न येणार आहेत. म्हणजे मी सुरुवातीला जे म्हटलं ना की इतिहासाबद्दलचा जो एक गैरसमज असतो ना की इनपुट आउटपुट रेशो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, हे कशामुळे घडतं की आता उदाहरणार्थ मध्ययुगीन भारताचा आपल्याला माहिती आहे की हा पूर्व परीक्षेचा भाग आहे. पूर्व परीक्षेवरती त्याच्यावरती प्रश्न येतात. किती येतात? हार्डली 2 किंवा 3 प्रश्न येतात. मग 2 किंवा 3 प्रश्न येतात या घटकासाठी आणि तुम्ही त्या घटकासाठी जास्तीचा वेळ देताय. पण आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्ही फार कमी वेळ देताय. पण मग आधुनिक भारताच्या इतिहासावरती जास्त प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजेच याचा अर्थ आपल्याकडून ही चूक होणार आहे की कोणत्या घटकासाठी किती वेळ देतोय हेच आपलं निश्चित नाही. ते कशामुळे होणार आहे? तुम्ही हा अभ्यासक्रमच समजून घेतला नाही. त्यामुळं काय बघा की अभ्यासक्रम हा मोठा नसून तो कसा आहे? डिकोडेड आहे. डिकोडेड आहे, सविस्तर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रम कसा आहे? तर अभ्यासक्रम हा स्थिर आहे, म्हणजे स्टॅटिक आहे. आपण हा इकडे बघूयात की हा अभ्यासक्रम कसा आहे? स्टॅटिक आहे. तुम्हाला सुरुवातीला अभ्यासक्रम मोठा वाटेल, परंतु जर तुम्ही व्यवस्थित एकदा समजून घेतला ना तर तुम्ही एका पानावरती अख्खा अभ्यासक्रम बसवू शकता. जसं मी आता 3 फॉर्म्युलामध्ये आधुनिक भारताचा इतिहास बसवला, अख्ख्या 3 फॉर्म्युलामध्ये. म्हणजे तुम्हाला मी जे 3 फॉर्म्युला सांगतोय ना, हे सुरुवातीला बऱ्याच लोकांना असं मजाक वाटतं की अरे इकॉनॉमी इज इक्वल टू एम्पायर हा पहिला फॉर्म्युला, त्याच्यानंतर रेनेसान्स इज इक्वल टू रिव्हॉल्युशन हा दुसरा फॉर्म्युला, तिसरा फॉर्म्युला मी सांगितलं ऍक्शन इज इक्वल टू रिॲक्शन. सुरुवातीला कदाचित तुम्हाला ह्या गोष्टी पटणार नाहीत, परंतु नंतर तुमच्या लक्षात येतं की अरे आधुनिक भारताचा इतिहास बरोबर या 3 फॉर्म्युलांमध्ये. पण हे कधी लक्षात येणार आहे? ज्यावेळेस तुमचा अभ्यासक्रम होणार आहे त्यावेळेस. त्यामुळं कधी लक्षात ठेवा की सुरुवातीला अभ्यासक्रम तो मोठा वाटेल, परंतु जर तो नीट वाचला, त्याला जर कॉम्प्रेस करता आलं, त्याला जर व्यवस्थित एका कंपार्टमेंटमध्ये जर ठेवता आलं, तर अभ्यासक्रम हा अतिशय स्टॅटिक आणि सोपा आहे. आणि विशेषतः म्हणजे तो एखाद्या वेब सिरीज सारखा आहे. म्हणजे मी मगाशीच तुम्हाला इतिहासाची व्याख्या सांगितली की इतिहासाची व्याख्या म्हणजे काय? मागे घडून गेलेल्या घटना आणि या घटनांचा पुढील काळासोबतचा होणारा सततचा संवाद. हा जो काही संवाद आहे, हा संवाद का महत्वाचा असतो? तर मागे ज्या काही चुका केल्या, तर या मागे घडलेल्या चुका पुन्हा होऊ नये. आणि मग इतिहास तुम्हाला हेच शिकवणार आहे की मागे घडलेल्या चुका परत होऊ नये, यासाठी आपण इतिहास समजून घेतला पाहिजे, त्याचा घटनाक्रम समजून घेतला पाहिजे. आणि मग हा घटनाक्रम समजून घेत असताना एखाद्या वेब सिरीज सारखा समजून घ्या. म्हणजे आपले सुद्धा जेव्हा आता लेक्चर असतील तेव्हा त्या लेक्चरमध्ये आपल्याला असं दिसून येईल बघा की मागचा लेक्चर पुढच्या लेक्चरशी काय असणार आहे? आपला संबंधित असणार आहे. म्हणजे एक लेक्चर हा पुढच्या लेक्चरशी आपला काय असणार आहे? तर संबंधित असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर मागच्या लेक्चर मधला घटनाक्रम व्यवस्थित समजला तरच पुढच्या लेक्चर मधला घटनाक्रम समजणार आहे. कारण का इतिहास म्हणजेच, मगाशी मी सांगितले, इतिहास म्हणजेच काय? मागे घडून गेलेल्या घटनांचा पुढील घटनांसोबत सततचा होणारा संवाद. इट इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन द पास्ट अँड प्रेझेंट. त्यामुळं इतिहासाचा अभ्यास करत असताना अभ्यासक्रम मोठा आहे असं न म्हणता तो एका सिक्वेन्समध्ये आहे, तो एका क्रमात आहे. तर तो जर क्रम तुम्ही समजून घेतला ना, तर इतिहासाचा अभ्यासक्रम तुम्ही फक्त अवघ्या एका पानावरती बसवू शकता. हे लक्षात ठेवा. हे जे मी सांगतोय हे वाक्य कदाचित सगळे आपले लेक्चर झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगत होतो तर ते किती योग्य आहे. असं हे सुरुवातीला तुम्हाला कदाचित पटण्यासारखं नाहीये. त्याचं कारण पण आहे की आपल्याला असं वाटतं की अरे इतिहासाचा अभ्यासक्रम, आणि मुळामध्ये काय बघा की इतिहास हा जो काही विषय आहे ना, या इतिहासाबद्दल अनेक गैरसमज आपल्याला बाजारामध्ये असलेले दिसून येतात. त्याचं कारण असं आहे की इतिहास हा अतिशय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे.
इतका इंटरेस्टिंग आहे की तो तुम्ही कधी एकदा जर इतिहास तुम्ही समजून घेतला तर तुम्ही तो आयुष्यभर विसरणार नाही. हे कदाचित तुम्हाला आपल्या पुढच्या काही लेक्चर्स मधून लक्षात येईल. म्हणजे आपला असा अनुभव आहे की ऑनलाईनला सुद्धा सगळ्यात जास्त जर कुठले लेक्चर्स पाहिले जातात तर ते इतिहासाचे पाहिले जातात. हे तुम्हाला हळूहळू मी जे सांगतोय ते ऑफलाईनला तर आहेच आहे, परंतु ऑनलाईनचं जे आहे तर ते सगळ्यात जास्त लेक्चर्स हे इतिहासाचे तुम्ही पाहाल, ह्याची गॅरंटी तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून, ॲज अ मेंटर म्हणून मी तुम्हाला देतो. परंतु हे जे मी सांगतोय की इतिहास एखाद्या वेब सिरीज सारखा आहे, हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लक्षात येईल की आपला मागच्या लेक्चरमध्ये नेमकं काय घडलंय आणि आता पुढच्या लेक्चरमध्ये काय घडणार याची तुम्हाला उत्सुकता लागून राहणार आहे. त्यामुळं इतिहास एखाद्या वेब सिरीज सारखा आहे आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित त्याचे कनेक्टिंग डॉट्स आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये की कनेक्टिंग डॉट्स जर तुम्हाला व्यवस्थित ते कळाले, ह्याच्यानंतर हे घडलं त्याच्यानंतर ते घडलं असं जर तुम्हाला ते व्यवस्थित समजून घेता आलं तर इतिहासाचा अभ्यासक्रम अतिशय सोपा आहे. त्यामुळं इतिहासाचा अभ्यासक्रम मोठा आहे हा एक गैरसमज आहे, तो सगळ्यांनी काढून टाकावा. त्याच्यानंतर इतिहासामध्ये खूप वादविवाद आहेत. पहिली गोष्ट काय आहे की जर एखादी घटना म्हटलं, एखादी क्रांती म्हटलं तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे मतमतांतर असू शकतात. एक त्याच्या सपोर्टमध्ये, एक त्याच्या विरोधामध्ये. म्हणजे अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर आपण बघूयात की समजा आता इतिहासामध्ये 1857च्या उठावाला काही लोक म्हणत होते शिपायांचा बंड, काही लोक म्हणत होते की तो भारताचा स्वातंत्र्य लढा होता, पहिला स्वातंत्र्य समर होता. आता आपल्याला नेहमी लक्षात ठेवा की इतिहास हा योगदानाचा इतिहास आहे. त्यामुळं इतिहासाकडे पाहत असताना आपण नेहमी एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून इतिहासाकडे पाहायचं, इतिहासामध्ये योगदानाच्या दृष्टिकोनातून पाहायचं. तुम्ही जर त्या घटनेकडे वादविवादाची घटना म्हणून पाहिलात तर आपला विचारधारा आपली एका विशिष्ट वेगळ्या दिशेला जाते. त्यामुळे याच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे बघा की इतिहासामधला वादविवाद आणि अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टीला दूर ठेवायचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे की इतिहासामध्ये बघा कलहन नावाचा एक इतिहासकार होऊन गेला, जो 11व्या शतकामध्ये त्याने रजत रंगिनी नावाचं एक पुस्तक लिहिलं. रजत रंगिनीचा संदर्भ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणारच आहे बघा की कलहन नावाचा इतिहासकार त्याने रजत रंगिनी नावाचं पुस्तक लिहिलं आणि तो इतिहासकार म्हणतो की इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण एखाद्या न्यायाधीशासारखं असलं पाहिजे. म्हणजे इतिहासाचा अभ्यासक्रम आपण एखाद्या न्यायाधीशासारखा करा. जसं न्यायाधीश जेव्हा न्यायाच्या भूमिकेमध्ये असतात तेव्हा दोन्ही बाजू समजून घेतात, म्हणजे इकडची बाजू पण आणि इकडची बाजू पण अशी समजून घेत असतात आणि मग शेवटी एक न्यायदानाच्या दृष्टिकोनातून काय करतात, योग्य तो न्याय देतात. तसंच आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे एखादं पुस्तक वाचत असताना समजा एखाद्या व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला काही निगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळाल्या तर दुसरी बाजू पण समजून घेतली पाहिजे. ज्या वेळेस आपण इतिहासाकडे या दृष्टिकोनातून बघतो, न्यायदानाच्या भूमिकेतून बघतो, त्यावेळेस आपण इतिहासामध्ये वादविवाद काय करत असतो, टाळत असतो. त्यामुळे इतिहासामधले जे वादविवाद आपल्याला टाळायचे आहेत किंवा इतिहासामध्ये वादविवाद असतात, ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील ना तर एखाद्या न्यायाधीशाच्या भूमिकेतून आपण इतिहासाकडे काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. त्यामुळं इतिहासामध्ये वादविवाद असतात हे पूर्णपणे चुकीचं आहे. ते योगदान आहे आणि योगदान म्हटलं, विविध क्रांत्या म्हटलं, वेगवेगळ्या घटना म्हटलं तर त्याच्यावरती दोन मतांतर आली. मग आपण काय केलं पाहिजे तर ॲज अ हे म्हणून आपण दोन्ही बाजू समजून घेतलं पाहिजे. आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण त्याच गोष्टींवरती भर देत असतो की इतिहासातली एखादी घटना आहे तर त्याची प्रोज अँड कॉन्स, म्हणजे त्याच्या काही चांगल्या गोष्टी, त्याच्या काही वाईट गोष्टी, दोन्ही बाजू आपण त्याच्या काय करत असतो, समजून घेत असतो. त्याच्यानंतरचा एक गैरसमज असतो बघा इतिहासाबद्दलचा, तो म्हणजेच काय, इतिहासामध्ये पुस्तकांची संख्या काय आहे तर जास्त आहे. तर मला असं वाटतं की इतिहासामध्ये पुस्तकांची संख्या जास्त आहे हा एक सगळ्यात मोठा काय आहे तर गैरसमज आहे. लक्षात ठेवा, पुस्तकांची संख्या जास्त आहे याच्यातच आपल्याला हे दिसून येतं की इतिहासामध्ये सर्वात जास्त काय झालंय, संशोधन झालंय. पुस्तकांची संख्या जेवढी कमी तेवढं उलट आपल्याला चिंता करण्याचं काय आहे तर कारण आहे. मग तुम्ही म्हणाल की पुस्तकांची संख्या जास्त, मग हे काय चिंतेचं कारण होणार नाही का? तर पुस्तकांची संख्या जरी जास्त असली तरी आपलं सगळ्यात पहिलं, मी जे आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा सुरुवातीला सांगितलं, काय सांगितलं की अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर नेमकं कोणत्या घटकासाठी काय वाचायचं याच्यासाठी संदर्भ साहित्य काय करा, निश्चित करा. आणि मग जर आपण व्यवस्थित संदर्भ साहित्य निश्चित करता आलं तर पुस्तकांची संख्या किती पण असू द्यात. मग हे संदर्भ साहित्य निश्चित करत असताना तुम्हाला 3 लोक याच्यामध्ये मदत करणार आहेत. एक म्हणजे अभ्यासक्रम, दुसरं म्हणजे PYQs आणि तिसरं म्हणजे मेंटर्स.
लक्षात ठेवा, अभ्यासक्रमातून तुमच्या लक्षात येईल की आपला शेवटी काय आहे की कुठलंही संदर्भ साहित्य वाचत असताना अल्टिमेटली आपल्याला परीक्षा द्यायची आणि परीक्षेचा अभ्यासक्रम ज्याच्यातून कव्हर होणार आहे तो आपल्यासाठीचा स्रोत असेल. PYQ आपल्याला सांगणार आहे की बाबा अशा पद्धतीचा प्रश्न येतो आणि मग अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी या पुस्तकातून अशा पद्धतीनं वाच. आणि मेंटर्स तुम्हाला याची खात्री देणार आहेत की बाबा तू जे वाचतोयस तर ते गॅरंटी आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा लेक्चर्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात तेव्हा तुम्हाला ते क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा उपयोगी पडतं. त्यामुळे या 3 स्रोतांच्या माध्यमातून आपण आपले संदर्भ साहित्य काय केले पाहिजेत, निश्चित केलं पाहिजे. बाजारामध्ये भरपूर सारी संदर्भ साहित्य आहेत, लक्षात ठेवा. यामुळेच ते काय होतं, इतिहासाबद्दल असं म्हटलं जातं की इनपुट आउटपुट रेशो कमी आहे. हे चुकीचं आहे. त्याचं कारण असं सांगतोय मी की तुम्ही जर चुकीचं पुस्तक वाचत बसाल तर त्याचं आउटपुट सुद्धा चुकीचं येणार आहे. आणि त्यासाठीच आपण काय केलं पाहिजे, योग्य तो स्रोत. त्यासाठी मी इथं तुम्हाला जे स्क्रीनवरती आता इथं पुस्तकांचं हे दाखवली बघा, फोटो दाखवले. त्याचं कारण आहे की तुम्ही चुकीचं पुस्तक वाचू नये. म्हणजे प्राचीन भारतासाठी तुम्ही बघा ही NCERT असेल, मध्ययुगीनसाठी ही वाली NCERT असेल, आधुनिकसाठी हे वाचा, जगाच्या इतिहासासाठी हे असेल. म्हणजे हे जे काय फोटो दाखवले मी याच्या पाठीमागचं कारण आहे की तुम्ही चुकीचं पुस्तक वाचू नये. नाहीतर मग आपण काय होतं की संदर्भ साहित्य घेतो आणि जेव्हा आपण एखाद्या पुस्तकामध्ये जातो, पुस्तकाच्या शॉपमध्ये जातो किंवा आपण एखाद्या ऑनलाईन समजा पुस्तक मागवत असतो, अशा वेळेस काय असतं की चुकीचं पुस्तक मागवतो, वाचत बसतो आणि नंतर रिअलाइज होतं की अरे हे पुस्तक वाचायचं नव्हतं. आणि मग आपल्याला असं पश्चाताप होतो की म्हणजे की बाजारामध्ये भरपूर सारी पुस्तकं आहेत, मग नेमकं कोणतं वाचायचं. तर मुळामध्ये ते ठरवण्यासाठी ज्या 3 गोष्टी मी सांगितल्या, एक सिलेबस, दुसरं म्हणजेच PYQs आणि तिसरं म्हणजेच मेंटॉर. मेंटॉरशी तुम्ही त्याच्याबद्दल खात्री करा. त्याच्यासाठी आम्ही इथं असतो. तुम्ही आम्हाला भेटा, तुम्ही आमच्याशी चर्चा करा. आणि एकदा का पुस्तक फायनल केलं ना तर माझं म्हणणं आहे की एखाद्या घटकासाठी तुम्ही 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 100 वेळा त्या घटकासाठी वाचा. जर तुम्ही हे गोष्ट केलीत ना तर अगदीच गॅरंटीने सांगेल की तुम्हाला प्रश्न अजिबात चुकणार नाही. सगळ्या प्रश्नाची उत्तरं देता येतील. हे मी अगदी विथ प्रूफ्स तुम्हाला सांगू शकतो. आता मागच्या वर्षी झालेल्या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा 15 पैकी जवळपास 12 प्रश्न आहे असे आपण लेक्चरमध्ये घेतलेले त्याच्यावरती आलेले आहेत. आहे असे विथ नोटबुक त्याचा प्रूफ आहे. UPSCला तर आहे 16 पैकी 15 प्रश्न आहे असे, UPSCचे 16 पैकी 15 प्रश्न आहे असे लेक्चरमध्ये चर्चा केलेल्या टॉपिकवरती प्रश्न आहेत. त्याच्या नोटबुक आहेत, त्याच्या PPT आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे त्याचा प्रूफ आहे आपल्याकडे की बाबा अशा पद्धत. त्यामुळे काय असतं की ह्या सगळ्या गोष्टीसाठी मेंटर आहेत. तुम्ही आमच्याशी चर्चा करा, चर्चा करून पुस्तकांची यादी फायनल करा. परंतु चुकीचं पुस्तक अजिबात वाचू नका. हेच एकूण मला या ठिकाणी सांगायचंय. नाहीतर मग काय होतं की इतिहासाबद्दल अनेक पुस्तकं आहेत, हा आपला एक गैरसमज राहतो. मग इतिहासाबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी काय आहेत बघा. तर इतिहासाबद्दलची चांगली गोष्ट अशी आहे की याचा अभ्यासक्रम काय स्थिर आहे. एकमेव विषय असा आहे की त्याचा अभ्यासक्रम कधीच बदलणार नाहीये. तो स्थिर आहे अभ्यासक्रम. म्हणजे तुम्हाला सुरुवात कुठे आणि शेवट कुठे हे माहित आहे. बऱ्याच विषयांचं काय होतं की विशेषतः समाजशास्त्र किंवा ह्या सगळ्या विषय अशा आहेत किंवा चालू घडामोडी आहे, आपल्याला माहितच नसतं की नेमकं त्याच्यामध्ये आहे काय. आणि मग जे मेंटर सांगतायत किंवा जे हे सांगतायत तेवढंच आपल्याला वाटतं की ते खरं आहे. तसं नाहीये. अभ्यासक्रमामध्ये सुरुवात आणि एंड म्हणजे आपण स्टार्ट आणि एंड माहित असतो ना त्यावेळेस अभ्यासक्रम सुलभ होतो. त्यामुळे पॉलिटी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, असे जे विषय आहेत ना तर याची सुरुवात आणि याचा शेवट आपल्याला माहित असतो. त्यामुळे अभ्यासक्रम स्थिर आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की सुरुवातीला अभ्यासक्रम तुम्हाला हा मोठा वाटेल, परंतु जर तुम्ही एखाद्या वेब सिरीज सारखा एखाद्या घटनाक्रम जसा आपण समजून घेतो ना एक एक घटना आणि त्या सगळ्याचे जर कनेक्ट करू आपण डॉट्स कनेक्ट केले ना तर तुम्हाला इतिहासाचा अभ्यासक्रम एका पानापेक्षा कमी होईल. लक्षात ठेवा. नंतर तुम्ही एका तासामध्ये अख्ख्या इतिहासाची रिव्हिजन करू शकता. म्हणजे ज्यावेळेस मला असं एखादा विचारतो की तुम्ही आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये रिव्हिजन किती मिनिटांमध्ये कराल, तर माझं म्हणणं आहे की अर्धा तास त्यासाठी पुरेसा झाला. ते का, तुम्हाला आधुनिक भारतामधल्या घटनांचा क्रम लक्षात आला पाहिजे की ह्याच्यानंतर हे घडलं होतं, त्याच्यानंतर ते घडलं होतं. तसंच आपले लेक्चर जेव्हा होतील ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे अभ्यासक्रम हा स्थिर आहे. ही चांगली गोष्ट आहे इतिहासाबाबत. इतिहास हा सगळ्यात सोपा विषय आहे. म्हणजे समजून घेण्यासाठी जर सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात सोपा विषय कोणता असेल तर तो इतिहास आहे. मी इतिहास शिकवतोय म्हणून मी म्हणत नाहीये, मी पहिल्यांदाच अगोदर क्लिअर केलं की मी इतिहास तुम्हाला शिकवत नाहीये, मी इतिहास तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि इतिहास समजून अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे की ज्या वेळेस तुम्ही म्हणजे इतिहासामध्ये जाऊन जगता आलं पाहिजे.
आणि लिटरली जेव्हा आपले आता लेक्चर सुरू म्हणजे एक एक टॉपिक आपला आता सुरू होईल, म्हणजे आजचा तर मेन पहिल्या लेक्चरचा तर आपला हेच आहे की तुमचा अभ्यासक्रम डिकोड करणे, त्याच्यासाठी काय वाचायचं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणे. कारण का एकदा का ह्या गोष्टी क्लिअर झाल्या की आपण परत या टॉपिककडे चर्चा पण करत नाही की नेमकं काय वाचायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण नंतर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला इतिहासामध्ये मी घेऊन जाणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुमच्या समोर पानिपतची लढाई चालू आहे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये गेलेला आहात, तुम्हाला असं वाटलं पाहिजे तुम्ही एखाद्या स्तूपामध्ये गेलेला आहात. म्हणजे ते व्हिज्युअलायझेशन, ते पिक्चरायझेशन तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. आणि असं जेव्हा होतं ना, तेव्हा इतिहास तुम्ही कधीच विसरणार नाही. इतिहास हा समजून घेण्यासाठी अतिशय सोपा आहे. म्हणजे इतिहास समजून घेण्यासाठी सोपा आहे, परंतु समजून सांगणार कोणीतरी असायला हवं, तरच आपल्याला इतिहास काय होणार आहे समजणार आहे. नाहीतर मग इतिहासासारखा अवघड विषय कुठलाच वाटत नाही. आणि मग आपल्याला इतिहासाला आपण कायम नावं ठेवत असतो. म्हणजे सबसे बदनाम अगर सब्जेक्ट कोणसा है तो इतिहास है ना. त्यामुळं इतिहासाला आपण एखाद्या कथेप्रमाणे, एखाद्या घटनाक्रमाप्रमाणे जर समजून घेतलात तर सगळ्यात सोपा विषय आहे. इतिहासाला खूप चांगलं आणि मुबलक प्रमाणामध्ये साहित्य आहे. म्हणजे जे तुम्हाला डिकोडेडचा मी सिलेबस तुम्हाला देणार आहे, त्या प्रिंटआउट मध्ये तुम्हाला दिसून येईल की तिथं दिशानिर्देश, संदर्भ साहित्य कशासाठी दिलेलं आहे. उद्या जर जाऊन तुमच्या लक्षात आलं की या घटकासाठी मला हे वाचायचंय, तर तुम्ही तिथं लिहू शकता ना. आणि खूप चांगले स्त्रोत आहेत. म्हणजे चांगली पुस्तकं तर आहेत, पण पर्टिक्युलर घटनेबद्दल पण चांगली पुस्तकं आहेत. म्हणजे मी जे आज जो दावा केला की अगदी 15 पैकी 12 प्रश्न आहे अशा आपल्या लेक्चर मधून किंवा याच्यातून आले, त्याचं विथ प्रूफ आहेत, किंवा काही त्याचे आपले युट्यूबला सुद्धा म्हणजे आपले काही लेक्चर्स आहेत त्याच्यातून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की अरे मी जो काय दावा करतोय, मी जे काय सांगतोय तर ते खरं सांगतोय. त्याचं कारण असं आहे की आपण नेहमी काय करत असतो की बाबा एखाद्या घटनावरती याच्यापूर्वी कसा प्रश्न आलाय आणि भविष्यामध्ये पण कसा प्रश्न येऊ शकतो, हे सगळं आपण ठरवत असतो. पण याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं की योग्य साहित्य हे मदत करत असतं की बाबा असा प्रश्न जर तयार झाला तर त्याचं उत्तर कसं आपण दिलं पाहिजे, हे मुबलक साहित्यातून आणि योग्य साहित्यातून कळणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रिंट आउट दिली जाईल त्याच्यात तुम्ही तिथं लिहू शकता की बाबा या घटकासाठी मी हे वाचेल, असं असं वाचेल. त्याच्यासाठी आम्ही इथं मेंटर म्हणून आहोत ना. आणि योग्य मांडणीसाठी म्हणजे लिहिण्यासाठी जर सगळ्यात सोपा सब्जेक्ट कोणता असेल तर तो इतिहास आहे. म्हणजे इतिहासाला वेगळं काही ज्ञान असायची गरज आहे का, तर नाही. लिहिण्यासाठी म्हणजे समजण्यासाठी सोपा इतिहास आहे, लिहिण्यासाठी सोपा इतिहास आहे. लक्षात ठेवा, इतिहासाबद्दलची जी आवड आहे ना, ती जर तुमची एकदा निर्माण झाली तर मी कायम म्हणत असतो की इतिहासासारखा तुमचा फेवरेट विषय दुसरा कुठला होणार नाही. पण ते कधी आहे, समजून सांगणाऱ्याने जर नीट सांगितला तर. आणि तीच जबाबदारी माझ्यावरती असणार आहे. त्यामुळे ते मी योग्यरित्या पार पाडेल येणाऱ्या काळामध्ये, हे तुम्हाला लक्षात येईलच. पण मांडण्यासाठी सुद्धा, लिहिण्यासाठी सुद्धा सोपा आहे. म्हणजे तुमचा जास्त वेगळा टेक्निकल अभ्यास असण्याची गरज नाहीये. तुम्हाला थोडंफार कसं लिहायचं जर इतिहासाचं कळालं, आणि मग ते येणाऱ्या काळामध्ये आपलं आन्सर रायटिंग वरती सुद्धा काय असेल, भर असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं बघणार आहोतच. मग एकूणच जर आपण म्हटलं की इतिहासामध्ये काही गैरसमज आहेत, काही समज आहेत, पण हे सगळं पाहत असताना इतिहासाचा अभ्यास आपल्यासाठी सोपा कसा होईल. म्हणजे हे तुम्ही म्हणाल की हे सगळं ठीक आहे, तुम्ही जे सांगताय ह्याच्याबद्दल आम्हाला काही जास्त हे नाहीये, परंतु इतिहासाचा अभ्यास सोपा कसा होईल. म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की इतिहास हा खरंच सोपा आहे, पण तो समजून सांगणारं कोणीतरी हवं. आणि त्यासाठी समजून सांगण्याची जी काही पद्धत आहे ना, तर ती आपण योग्यरित्या या ठिकाणी पार पाडणार आहोत. त्यामुळं काही टॉपिक्स होईपर्यंत तुम्हाला कदाचित त्याचा अंदाज येणार नाही, पण एक 4-5 टॉपिक झालं की तुमच्या लक्षात येईल की मागच्या लेक्चरमध्ये काय झालं होतं, पुढच्या लेक्चरमध्ये काय घडणार आहे, याची तुम्हाला जी काय उत्सुकता लागून राहणार आहे. याच्यातून लक्षात येणार की इतिहास तुम्हाला फार असा 2 तास कसे झाले हे तुम्हाला कळणार नाहीयेत. म्हणजे अगदी 2 तास 4 तासाचे जे काही आपले लेक्चर्स असतील तर याच्यामध्ये आपण इन डिटेल सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. त्यामुळे मी पहिलंच तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपला जो मेन उद्देश होता तो म्हणजेच काय की अभ्यासक्रम समजावून घ्या. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अभ्यासक्रम समजून घेणं हे का महत्वाचं आहे ना, हे मी तुम्हाला वारंवार ही गोष्ट सांगतोय की आजच्या लेक्चरचा जो पहिला लेक्चर आहे तर त्याचा मुख्य उद्देशच आहे की अभ्यासक्रम समजून घ्या. मग तो फक्त इतिहासाचाच समजून घ्यावा का, तर माझं म्हणणं आहे की फक्त इतिहासाचाच नाही तर तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रम हा आपला पत्ता आहे, आम्हाला जाणवलेली गोष्ट आहे. आणि हे तितकीच खरं आहे की मुलं अभ्यासक्रम वाचत नाहीत. आम्ही जेव्हा मुलांना विचारत असतो की बाबा तू
काय वाचतोय, तर ते सांगत असतात की पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय, मुख्य परीक्षेचा अभ्यास करतोय. मग कोणता विषय वाचतोय? मग जो विषय पूर्व परीक्षेला नाहीये ते विषय वाचत बसतात आणि मग म्हणतात की पूर्व परीक्षेचा अभ्यास करतोय. सिमिलरली जो विषय मुख्य परीक्षेला नाही तर ते वाचत बसतात पूर्व परीक्षेचा विषय. हे कशामुळे घडतं किंवा कोणत्या घटकाला नेमकं किती वेटेज द्यायचं, किती प्रायोरिटी द्यायची, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. कशामुळे घडतात? तर अभ्यासक्रम वाचलेला नसतो. त्यामुळं माझं नेहमी सांगणं असेल ते म्हणजेच काय, की अभ्यासक्रम वाचून घ्या, अभ्यासक्रम समजून घ्या. वेळ लागला तरी चालेल, मग तो डिकोडेड स्वरूपातला असेल, दिलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या जो इथं तुम्हाला दिलेला आहे. आपण इथं याची जी काही PDF आहे ती सुद्धा शेअर करणार आहे. जो डिकोडेड अभ्यासक्रम असेल ना तो समजून घ्या. सुरुवातीला तुम्हाला अगदी हे बालिश वाटेल, अगदी लहान मुलासारखं वाटेल की अरे अभ्यासक्रम आता कुठं वाचायची वेळ आहे का. पण लक्षात ठेवा, मी जे सांगतोय ना हे याचं महत्व कदाचित तुम्हाला आता लक्षात येणार नाही. मी कायम असं म्हणत असतो की अभ्यासाला सुरुवात करत असताना, मग ती कुठलीही परीक्षा असू द्यात, अभ्यासाला सुरुवात करत असताना तुम्ही पहिल्यांदा त्याचा अभ्यासक्रम समजून घेतलाच पाहिजे. दुसरं म्हणजे त्याचे PYQs पाहिले पाहिजेत. PYQ तुम्हाला काय होणार आहे बघा, म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हटलं की अभ्यासक्रम हा त्याचा काय आहे, पत्ता आहे, ऍड्रेस आहे. आणि त्या पत्त्यावरती कसं पोचायचं हे सांगण्याचं काम कोणाचं आहे, तर PYQचं आहे. म्हणजे PYQ म्हणजे कसं पोचायचं हे पत्ता सांगेल तुम्हाला, तिथं कसं जायचं, म्हणजे हा पत्ता डिटेल आहे, पण तिथं कसं जायचं हे तुम्हाला PYQs सांगेल. कारण का PYQs हा तुमचा पहिला टीचर असतो. PYQs मुळे तुम्हाला एक बेसिक आयडिया येते. PYQs म्हणजे आयोगाचे प्रश्न. लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. PYQचं जे महत्व आहे हे कदाचित तुम्हाला आता मी सांगतोय त्याच्यातून येणार नाही, परंतु ज्या वेळेस तुम्ही एखादा टॉपिक अभ्यास करायला घेता तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. म्हणून मी कायम म्हणेल की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं काय करा, विश्लेषण करा. म्हणजे पहिल्यांदा अभ्यासक्रम समजून घ्या, सिलेबस समजून घ्या. सिलेबस समजून घेतल्यानंतर त्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या घटनांना एकमेकाशी जोडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, अशा ज्या काही वेगवेगळ्या घटना असतील ना यांना एकमेकांशी जोडण्याचा काय करा, प्रयत्न करा. आणि ज्या वेळेस तुम्ही यांना एकमेकाशी जोडण्याचा प्रयत्न कराल ना त्यावेळेस तो अभ्यासक्रम काय होईल, तुमच्यासाठी सोपा होईल. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये हे जेव्हा तुमचं क्लिअर असतं ना की मला अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय आहे, कुठल्या टॉपिकमध्ये काय आहे, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की हे वाचणं किती महत्वाचं आहे, याचं महत्व लक्षात येतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला PYQचं जेव्हा तुम्ही अनालिसिस करता त्यावेळेस PYQs तुम्हाला ही आयडिया देतात की नेमकं कोणत्या घटकासाठी कसं वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे. त्यामुळं इथून पुढे माझा तुम्हाला ॲडवाइस असेल, आता विशेषतः ह्याच्यामध्ये आता जे मुलं ऑफलाईनला असतील तर त्यांच्यासाठी तर त्या गोष्टी आहेतच, पण जी मुलं ऑनलाईन असतील तर त्यांच्यासाठी माझे तुम्हाला रिक्वेस्ट असेल ती म्हणजेच काय की तुम्हाला PYQs अनालिसिसची म्हणजे इतिहासाच्या PYQ अनालिसिसची एक PDF काय केली जाईल, शेअर केली जाईल. डिकोडेड सिलेबसची काय केली जाईल, एक PDF शेअर केली जाईल. हे तुम्हाला येणाऱ्या आठवड्याभरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. ज्यावेळेस तुमच्या ग्रुपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, अगदीच नसतील मिळतील तर त्या मागून घ्या. पण तुम्ही पहिल्यांदा डिकोडेड सिलेबस समजून घ्या. तुम्ही PYQs आतापर्यंतच्या मागच्या 10-15 वर्ष म्हणजे अगदी 2011 पासून आपण घेऊयात UPSCचं. MPSCचं जर असेल तर जुना पॅटर्न आहे, पण आपण आता सध्या तरी UPSCला आपण फॉलो करतोय. त्यामुळं UPSCचे PYQs आणि ते टॉपिक वाईज त्याचं अनालिसिस केलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे, हे मी करून तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे तुमचे जे एफर्ट्स आहेत तर ते मी कमी केलेले आहेत. पण माझा तुम्हाला इथं सल्ला असेल की तुम्ही त्यातला जो घटक वाचायला घेणार आहात तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, त्या टॉपिकवरती मुख्य परीक्षा असेल तर मुख्य परीक्षेला कसे प्रश्न येतात आणि पूर्व परीक्षा असेल तर पूर्व परीक्षेला कसे प्रश्न येतात हे तुम्ही एकदा पाहून घ्यायचं आणि मगच त्या विषयाच्या अभ्यासाला काय करायची, सुरुवात करायची. म्हणजे आपण एक चूक करतो ती म्हणजेच पहिल्यांदा अभ्यास करतो आणि मग ठरवतो की याच्यावरती प्रश्न कसे येतात. माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा हे करा की या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही हे करा की या ठिकाणी प्रश्न कसे विचारले गेलेत आणि भविष्यामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात हे पहिल्यांदा बघून घ्या आणि मग तो टॉपिक वाचा. त्याचं कारण असं आहे की प्रश्न जर असा येतो तर मग आपण वाचताना अशा पद्धतीचा अप्रोच असला पाहिजे, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी येतं. म्हणून मी म्हटलं सुरुवातीला
की PYQs हे आपल्यासाठी पहिला टीचर असतात, पहिले मार्गदर्शक असतात. त्यामुळं अभ्यास करत असताना पहिल्यांदा विश्लेषण तर करून घ्या. त्या विश्लेषणाचं काम मी तुमचं फार कमी केलेलं आहे, ते काम मी करून तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही ते पहा. पण कुठलाही विषय अभ्यासाला घेत असताना काय करा, त्या विषयाचं PYQs अनालिसिस झाल्यानंतर पहिल्यांदा त्या घटकावरचा टॉपिक वाचून घ्या. तो टॉपिक PYQ वाचून घ्या आणि मग तो टॉपिक वाचायला तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे PYQ कसा येतो बघायचं आणि मग टॉपिक वाचायचा. हे जर तुम्ही सवय लावून घेतली ना, त्यामुळे आपले लेक्चर सुद्धा तशाच पद्धतीने असणार आहेत. म्हणजे आपण कुठल्याही लेक्चरला सुरुवात करत असताना मी तशीच करत असणार आहे की बाबा या टॉपिकवरती कसे प्रश्न येतात आणि मग भविष्यात कसा प्रश्न येऊ शकतो. मग आपण करत असताना काय करणार आहोत की कुठल्याही टॉपिकवरती आतापर्यंत कसे प्रश्न आले, भविष्यात कसे प्रश्न येऊ शकतात. आता जे विशेषतः डिस्क्रिप्टिव्ह, मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की तुम्हाला या डिस्क्रिप्टिव्हचा 100% त्याचा काय होणार आहे फायदा. इतिहासाला लेक्चर सोडून दुसरं काहीही करण्याची कधीच गरज भासणार नाही, याची गॅरंटी मी तुम्हाला देतोय. जे ऑनलाईन असू द्यात किंवा ऑफलाईन असू द्यात. ऑनलाईन आहे तर तुम्हाला तेवढंच आहे की तुम्हाला क्वेरी फक्त विचारता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला मग अगदीच फोनवरती किंवा आपल्याला सेपरेट मीटिंग त्याचे आयोजन. पण जे ऑफलाईन आहे तर त्या ऑफलाईनच्या मुलांना त्याच्यावरती तुम्ही ते 1 to 1 काय करू शकता, विचारू शकता. पण लक्षात ठेवा की आपण घेत असताना कसे प्रश्न विचारले जातात, सोबत त्याचे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स, मग ते अगदी ऑब्जेक्टिव्ह असू द्यात आणि सब्जेक्टिव्ह, दोन्ही प्रश्न. म्हणजे जो टॉपिक आहे ना सब्जेक्टिव्ह म्हणजे पूर्व आणि मुख्यला आहे, त्याचे प्रश्न आपण ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्टिव्ह असे घेणार आहोत. आणि जो टॉपिक फक्त मुख्य परीक्षेला आहे त्याचे प्रश्न आपण फक्त आणि फक्त कसे घेणार आहोत तर सब्जेक्टिव्ह घेणार आहोत. त्यामुळं त्याचे तुम्हाला रोज प्रत्येक लेक्चरच्या नंतर तुम्हाला प्रश्न दिले जातील. असा कुठलाही टॉपिक नसेल की त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिले जाणार नाहीत. PYQ सुद्धा दिले जातील, जेणेकरून आपल्याला फायनली एका टॉपिकवरती जर आपण इतिहासाचा विचार केलात तर तुमचे शेवटपर्यंत, म्हणजे मी हे पहिल्याच लेक्चरला तुम्हाला अनाऊन्स करून देतोय की शेवटपर्यंत तुमचे जवळपास 400 ते 500 प्रश्न हे आपल्या इथून लिहून होणार आहेत. त्यामुळं जे लोक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी लिहिण्याचा सराव, मग ते अगदी इंग्लिश मिडियमच्या बॅचचं इंग्लिश मिडियमच्या वेळेस होईल, मराठी मिडियमचं बॅचचं मराठीच्या बॅचमध्ये होईल, पण जवळपास 400 ते 500 प्रश्न तुम्हाला दिले जातील, ते तुमचे लिहून घेतले जातील. जे लोक ऑफलाईनला इथं येणार आहेत ते 1 to 1 माझ्याकडून तपासून घेऊ शकतात. तुम्ही जर हे केलं तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, हे मागच्या मी 12 वर्षापासूनच्या अनुभवातून सांगतोय, तुम्ही जर ह्या योग्यरित्या फॉलो केलं तर इतिहासामध्ये कसल्याही प्रकारचा डाऊट तुमचा राहणार नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही विचार करा एका विषयाबद्दलचे तुमचे 400 ते 500 प्रश्न जर हाताखालून गेले असतील आणि फायनल एक्झाम मध्ये कसा पण प्रश्न येऊ द्यात, हे आम्हाला निवड झालेल्या आणि मेन्स देणाऱ्या पोरांच्या अनुभवावरून सांगितलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं सिलेक्शन पण झालेलं आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलेले अनुभव आहेत हे की सर आपण हाताखालून प्रश्न गेल्यामुळं फायनल एक्झाम मध्ये प्रश्न आला. अगदीच या वर्षीचं उदाहरण द्यायचं झालं तर या वर्षी UPSC ला प्रश्न होता की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आढावा घ्या, किंवा फ्रेंच क्रांतीबद्दलचा प्रश्न होता, किंवा अगदीच हडप्पा संस्कृतीबद्दलचा प्रश्न होता. असे अनेक प्रश्न होते जे सगळेचे सगळे प्रश्न आपल्या लेक्चर्स मधून हाताखालून जाणार आहेत, तुम्हाला ते दिसेल एका टॉपिक मध्ये. त्यामुळे सांगायचा उद्देश काय आहे की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करा, काही सराव प्रश्न सोडवा. असं जर आपण मागील वर्षाचे प्रश्न सोडवलेत, सराव प्रश्न सोडवलेत आणि जर असे 400-500 प्रश्न जर तुमच्या हाताखालून गेले तर तुम्हाला त्या विषयाचं म्हणजेच इतिहासाचं कसलाही डाऊट राहणार नाही, याची गॅरंटी तुम्हाला मी ॲज अ विषयाचा टीचर म्हणून मी तुम्हाला देतो. आणि मग याच्यामध्ये बघा, योग्य साहित्य ज्याला आपण म्हणतो की हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा आमची आहे, पण जेव्हा तुम्ही त्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल, त्यामुळे माझं तुम्हाला विनंती आहे वारंवार की चुकीचं साहित्य वाचू नका. एक वेळेस एखादा घटक वाचायचा राहिला तरी राहू द्यात, काही फरक पडत नाही, पण चुकीचं साहित्य वाचायचं नाही. कारण का काय होतं, चुकीचं साहित्य वाचल्यामुळं तुमचं जे होणारं नुकसान आहे ना, तर ते वेळेचं तर आहेच आहे, दुसरी गोष्ट आत्मविश्वास पण कमी होतो. तुम्हाला असं वाटायला लागतं की अरे इतिहासामध्ये हे वाचत बसलो आपण, मग त्यात मला म्हणजे नाही का की मला माझा अभ्यासक्रम कव्हर होणार नाही, अशा गोष्टी. त्यामुळं एखादा घटक वाचायचा राहिला तरी राहू द्यात, वेळ घ्या त्याच्यासाठी, आणि त्यासाठी मग सल्लामसलत करून तुम्ही योग्य साहित्याची निवड करा. आणि मग योग्य साहित्य निवडल्यानंतर आपल्याला माहित आहे की शालेय बोर्ड किंवा NCERT पासून त्याच्या अभ्यासाला काय करा, सुरुवात करा.
बघा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी याच्यापूर्वी अभ्यास केला असेल, काही लोकांनी अगदीच फ्रेशर असतील, पण मी कायम तुम्हाला सांगतो की इतिहासाचा जो अभ्यासक्रम आहे ना तो खरंच सोपा आहे. फक्त त्या अभ्यासक्रमाला तुम्हाला सोपं करता आलं पाहिजे आणि सोपं करण्याची जबाबदारीच ही माझ्यावरती असेल. त्यामुळं ॲज अ सब्जेक्ट टीचर मी तुम्हाला कायम सांगेल की तुम्ही जर हे सगळ्या गोष्टी नीट केल्यात आणि जर व्यवस्थित समजून घेतल्यात तर तुम्हाला इतिहासामध्ये कसल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. एकूणच काय की इतिहास हा विषय खरंच सोपा आहे, फक्त तो समजून सांगणारं कोणीतरी हवं आणि त्या समजून सांगण्याची जबाबदारी मुख्यतः माझ्यावरती आहे. आणि मग अशा वेळेस आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदा अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रम समजून घेत असताना आपण काय केलं पाहिजे की PYQs पाहिले पाहिजेत. त्याच्यानंतर हे जे काही वेगवेगळे घटक आहेत तर ह्या घटकांमध्ये आपण अभ्यासाला सुरुवात करत असताना आता नेमकी कुठून करायची, तर अभ्यासाला सुरुवात करत असताना माझं असं म्हणणं आहे की हे जे काही 4 घटक आहेत तर या 4 घटकांमध्ये म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आपण एकत्र केलेला आहे. जगाचा इतिहास, कला, संस्कृती आणि भक्ती चळवळ. आता भक्ती चळवळ काय स्वतंत्र वाचायचा गरज नाहीये, पण जर आपण इथं 4च घटक आपण करायचे झाले तर प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, मग त्याच्यामध्ये कला संस्कृती आली, आधुनिक भारताचा इतिहास आणि जगाचा इतिहास, असं जर 4 घटक करायचे झाले तर इतिहासाचा अभ्यास करत असताना अशा घटकापासून अभ्यासाला सुरुवात करा की जो घटक तुमच्यासाठी कसा आहे, ओळखीचा आहे, जो घटक तुमच्यासाठी कसा आहे, फॅमिलियर आहे. म्हणजेच अगदीच अनोळख्या घटकापासून अभ्यासाला सुरुवात करू नका. अनोळखी घटक म्हणजे काय, जर तुमचा कॉलेजच्या लेवलला, आता काही लोकांचं कसं असू शकतं की ग्रॅज्युएशनला तो भाग असू शकतो. बऱ्याचशा युनिव्हर्सिटी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचा अभ्यासक्रम हा वेगवेगळा आहे. म्हणजे काही ठिकाणी बघा प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास हा पदवीला असतो, काही ठिकाणी जगाचा इतिहास असतो, काही ठिकाणी अगदी पदव्युत्तर कुणाचं शिक्षण झालं असेल तर. त्यामुळे माझं असं म्हणणं असेल की तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत असताना तुम्ही अशा घटकापासून अभ्यासाला सुरुवात करा जो घटक तुमच्यासाठी इतिहासाचा काय आहे, ओळखीचा आहे. कारण का काय बघा, आपण जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा त्या विषयामध्ये आपला इंटरेस्ट वाढण्यासाठी आपला जो ओळखीचा घटक आहे तर तो आपल्याला अधिकची काय करणार आहे, मदत करणार आहे, तो घटक समजून घेण्यासाठी. त्यामुळं माझं असं म्हणणं असेल की ओळखीच्या घटकापासून सुरुवात करा. आपण इथं जे सुरुवात करणार आहोत तर ती सुरुवात करणार आहोत मुख्यतः आधुनिक भारताच्या इतिहासापासून. आधुनिक भारताच्या इतिहासापासूनच का करणार आहोत, तर त्याचं कारण म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास हा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन्ही ठिकाणी आहे. आधुनिक भारताचा इतिहास हा आपल्यासाठी ओळखीचा घटक आहे. म्हणजे बाकीच्या घटकांपैकी आपल्याला जास्त ओळखीचा म्हणजे काय आहे की तुम्ही कधी ना कधीतरी 1857चा उठाव ऐकलेला असतो, तुम्ही कधी ना कधी राष्ट्रीय सभेबद्दल ऐकलेलं असतं, तुम्ही स्वदेशी चळवळीबद्दल ऐकलेलं असतं, चले जाव चळवळीबद्दल ऐकलं असतं, महात्मा गांधीजींबद्दल ऐकलेलं असतं, सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल ऐकलेलं असतं. असे जे काही घटक आहेत ना हे थोडेसे ओळखीचे असतात आणि ओळखीचे असल्यामुळं त्या विषयामध्ये आपला इंटरेस्ट डेव्हलप होण्यास काय होते, मदत होते. आणि इंटरेस्ट डेव्हलप करण्याची जबाबदारी ही माझ्यावरती आहे. आणि मग इंटरेस्ट तुमचा जो डेव्हलप म्हणजे कसा होईल ह्या सगळ्या गोष्टींची काळजी माझ्यातर्फे म्हणजे 100% घेतली जाईल. त्यामुळं मी तुम्हाला सांगेल की अभ्यासाला सुरुवात करताना ओळखीच्या घटकापासून करा, अनोळखी घटकापासून अभ्यासाला सुरुवात करू नका. त्यामुळं इतिहास हा विषय जो आहे तर त्याचं एकूणच स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, इतिहास या विषयासाठी नेमकं काय वाचायचं, त्याचा अभ्यासक्रम काय होता ज्याला आपण डिकोडेड पार्ट म्हणूयात. जो डिकोडेड पार्ट मी तुम्हाला अगदीच आर्ट अँड कल्चरचा जो भाग आहे तो या पद्धतीने इथं दाखवलेला आहे. तुम्हाला त्याची हँडआउट दिलेले आहेत किंवा जे आता ऑनलाईन आहे त्यांच्याकडे PDF शेअर केली जाईल. तुम्ही हे जर प्रामाणिकपणे जर फॉलो केलं ना तर तुम्हाला इतिहासामध्ये कसलाही डाऊट राहणार नाही. अगदीच हे संदर्भ साहित्य आहेत, मी सांगतोय तेच संदर्भ साहित्य वाचावे असा काही नियम नाहीये, पण हे जे काय आहेत हे स्टँडर्ड संदर्भ साहित्य आहेत. उद्या जाऊन जर तुम्ही म्हटला की नाही नाही माझ्याकडे दुसरं सोर्स पुस्तक आहे, माझं म्हणणं आहे की बाजारामधल्या क्लास नोट्स सोडून, क्लास नोट्स म्हणजे प्रिंटेड नोट्स, त्या सोडून क्लासरूम जर एखादी नोट्स चांगली असेल कोणाचे, आपण म्हणूयात की एखाद्या लेक्चर्स मधून, आणि मग तुम्ही म्हणाल की आम्हाला कसं कळेल की एखादी नोट्स ही परफेक्ट आहे की नाही. कसं आहे बघा, एखाद्या टॉपिकला ज्यावेळेस तुम्ही WH क्वेश्चन्स विचारताना, WH क्वेश्चन्स म्हणजे काय, कुठे, कधी, कशासाठी, याची उत्तरं जर तुम्हाला मिळाली, WH क्वेश्चनची जर तुम्हाला उत्तरं मिळाली तर समजायचं की तुमची ती नोट्स काय आहे, परिपूर्ण आहे. WH क्वेश्चनची जर उत्तरं मिळत नसतील
तर समजून जायचं की तुमची ती नोट्स परिपूर्ण नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ 1857चा उठाव ही घटना आहे. तुम्ही सहज त्या घटनेला काय करा, WH प्रश्न विचारून बघा ना, की कधी झाली घटना, कुठे झाली, कोणामुळं झाली, त्याचं पुढे काय झालं. याची जर उत्तरं मिळाली तर ती नोट्स काय असतील, परिपूर्ण असेल. ते पुस्तक काय असेल, परिपूर्ण असेल. त्यामुळं संदर्भ साहित्य निवडत असताना फार विचारपूर्वक निवडा. जे तुम्हाला मी इथं सांगितलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या सगळ्यातून तुमचा इतिहासाचा अभ्यास काय होणार आहे, तर सोपा होणार आहे. आपल्या बाजूनी आपण घेत असताना इंटिग्रेटेड अप्रोचनी घेणार. इंटिग्रेटेडचा अर्थच आहे की जो टॉपिक पूर्व आणि मुख्य परीक्षेला आहे तर त्याच्याबद्दल आपण इंटिग्रेटेड, म्हणजे तुम्हाला पूर्व परीक्षेचा पण प्रश्न सुटतील आणि मुख्य परीक्षेचे पण प्रश्न सुटतील, अशाच पद्धतीने आपण घेणार आहोत. त्यामुळं असं काहीच नाही की फक्त पूर्व परीक्षेचा वेगळा अभ्यास आणि मुख्य परीक्षेचा. जे टॉपिक तुम्हाला कॉमन असतात ना त्याचा अभ्यास नेहमी इंटिग्रेटेड केला पाहिजे. त्यामुळे आपण घेत असताना इंटिग्रेटेडच घेणार आहोत. जिथं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवायचे ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची क्वेश्चन बँक तुमच्यासोबत शेअर केली जाईल. मग ती ऑफलाईन असेल तर ऑफलाईनच्या मुलांना इथं हँडआउट दिलं जाईल, ऑनलाईन असेल तर त्याला PDF शेअर केली जाईल. मी तुम्हाला जसं म्हटलं की प्रत्येक टॉपिक नंतर तुमचे सब्जेक्टिव्ह प्रश्न तुम्हाला लिहिण्यासाठी दिले जातील. मग जे मुलं ऑनलाईन आहेत तर ते स्कॅन करून आम्हाला इथे पाठवू शकतात. जे मुलं ऑफलाईन आहेत ते समोरासमोर काय करू शकतात, चेक करू शकतात. इतिहासामध्ये आपण 400 ते 500 प्रश्न काय करणार आहोत, सोडवून घेणार आहोत. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स म्हणाल तर जवळपास 1000च्या आसपास MCQ प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपण सोडवून घेणार आहे. त्याच्यामध्ये फक्त जगाच्या इतिहासाचे प्रश्न नसतील. आता जगाचा इतिहास फक्त मुख्य परीक्षेला आहे. त्यामुळे जवळपास 1000च्या आसपास आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सोडवून घेणार आहोत. आणि ते ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये PYQ पण असतील आणि सोबत भविष्यामध्ये कसा प्रश्न येऊ शकतो ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये काय केल्या जाऊ शकतात, दिल्या जाऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आजच्या या पहिल्याच लेक्चरचा मेन उद्देश होता की सिलेबसला डिकोड करणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय वाचायचं. त्याचं कारण आहे की एकदा का टॉपिकला सुरुवात झाल्यानंतर आपण मध्ये कुठं कधीच या सगळ्या गोष्टीची चर्चा करणार नाही. त्यामुळं अगदीच कोणाचा काही काय वाचायचं काही असेल तर तुम्ही ते विचारू शकता. अगदीच तुम्हाला काही नंतर आता ऑनलाईनच्या मुलांना हे असेल तर तुम्ही त्याचे अँसर्स वगैरे आम्हाला स्कॅन करून पाठवू शकता. जे मुलं ऑफलाईनला आहेत तर ते ऑफलाईनला 1 to 1 भेटून चर्चा करू शकता. पण चर्चा न करता कसं आहे बघा की मेंटर सोबत चर्चा करूनच पुस्तकं काय करा, फायनल करा. तुमचे अँसर चेक करून घ्या. जेवढं तुम्ही अँसर रायटिंग कराल तेवढा तुम्हाला अधिकचा फायदा होईल. UPSC मध्ये एक म्हण आहे, लक्षात ठेवा. जे UPSCच्या मुलांना मी नेहमी सांगत असतो, ज्यांचा मुख्य परीक्षेचा अभ्यास होतो ना त्यांची पूर्व परीक्षा क्लिअर होते. हे लक्षात ठेवा. अगदी राज्यसेवा, या वर्षीच्या राज्यसेवेला सुद्धा हे प्रूव्ह झालेलं आहे. मी अगदीच गॅरंटीने तुम्हाला सांगू शकतो की ज्या मुलांना मी हे सांगत होतो की तुम्ही मुख्य परीक्षेचा पहिल्यांदा अभ्यास करा आणि मग तुमची पूर्व परीक्षा क्लिअर होईल, अशा विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा क्लिअर झालेली आहे. किंवा म्हणजे आता रिझल्ट त्याचा लागेल बघा की पूर्व परीक्षा क्लिअर होते. हे कधी होणार आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यास झाल्यामुळं काय असतं की एक मॅच्युरिटी येत असते. त्यामुळं अगदीच पूर्व परीक्षा आणि पूर्व परीक्षा असं कायम हे करत न बसता पहिल्यांदा म्हणजे आपल्याला हा जो काही बॅच आहे तर ती मुख्य परीक्षेचा आपला जी आहे ती 27ची बॅच आहे. त्यामुळे आपला जो अप्रोच असणार आहे तो कसा असणार आहे, इंटिग्रेटेड असणार आहे. आणि अभ्यासक्रम आपण करत असताना सुद्धा अगोदर मुख्यचा केला पाहिजे आणि मग पूर्व परीक्षेचा केला पाहिजे. त्यामुळे ही जी बॅच आहे तर ती मुख्यतः त्याचा उद्देश 27चा आहे. तो काय अगदी 26ला म्हणजे तुम्ही देणार असाल तरी द्या, परंतु त्याचा मुख्य उद्देश हा आपला 27 आहे. त्यामुळे जर तुम्ही इतिहासाचे 400-500 प्रश्न हे सब्जेक्टिव्ह आणि 1000 प्रश्न जर ऑब्जेक्टिव्ह सोडवले तर तुम्हाला इतिहासामध्ये कसलाही डाऊट राहणार नाही. सगळे लेक्चर जर तुम्ही नीट केलेत तर तुम्हाला इतिहास हा एखाद्या कथेप्रमाणे समजण्यास मदत होणार आहे. इतिहास हा इंटरेस्टिंग आहे आणि त्याला अजून इंटरेस्टिंग करण्याचं काम मी स्वतः करणार आहे. त्यामुळं आपण याच्यानंतर भेटत राहू आणि इतिहासाबद्दलच्या ज्या काही तुमच्या क्वेरीज असतील तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यावरती चर्चा करू. सुरुवातीलाच मी माझं नाव ही सांगितलेलं होतं. परत एकदा मी सांगतो की माझं नाव भरत खताळ. मी गेली 12 वर्ष झालं इतिहास हा विषय शिकवतोय. म्हणण्याऐवजी मी इतिहास हा विषय समजून सांगतोय. इतिहास मी तुम्हाला समजून सांगेल. इतिहासामध्ये तुमचा इंटरेस्ट नसेल त्यांचा इंटरेस्ट यामध्ये डेव्हलप केला जाईल आणि ज्यांचा ऑलरेडी इतिहासामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना इतिहास एन्जॉय कसा करायचा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम ॲज अ मेंटर म्हणून, ॲज अ टीचर म्हणून माझं काम असेल.
इथून पुढे आपण भेटत राहू. थँक्यू ऑल.